शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करः प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। कोमलं कूजयं वेणुं श्यामलोऽयं कुमारकः वेदवेद्यं परं ब्रह्म भासतां हृदये मम। नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय देव्यै च तस्यै जनकात्मजायै। नमोऽस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो नमोऽस्तु चन्द्रार्कमरुद्गणेभ्यः। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गौ माता की गौ हत्या भारत भारत भारत। श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। सर्वभूत हृदय धर्म सम्राट श्री स्वामी करपात्री जी महाराज की जय। हर नमः पार्वती पतये हर हर महादेव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। द्वीपांतर युद्धाची काही उदाहरणं आपल्या शास्त्रामध्ये येतात, धर्मग्रंथात येतात। त्यापैकी अद्भुत रामायणातलं हे जे आता युद्ध दिसतंय आपल्याला, हे द्वीपांतरावर झालेलं युद्ध या अर्थाचं आहे। लोकांतरात होणारं युद्ध, देशांतरात होणारं युद्ध आणि द्वीपांतरांमध्ये होणारं युद्ध, अशा तीन युद्धाच्या पद्धती आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या आहेत। देशांतर्गत युद्ध म्हणजे जसं इंद्रप्रस्थचं हस्तिनापूरशी झालं, अशा पद्धतीचं युद्ध हे दोन देशांमध्ये झालेलं युद्ध। द्वीपांतर युद्ध याचा अर्थ जसं आत्ता अद्भुत रामायणात होतंय की प्रभू रामचंद्र जंबूद्वीपात राहत आहेत, परंतु सहस्रमुखाचा रावण पुष्कर द्वीपात राहतोय, हे द्वीपांतर युद्ध आहे। जसं अमेरिका आहे एका द्वीपामध्ये एका खंडात आणि इराण आहे एका खंडात, द्वीपांतर युद्ध। आणि एक प्रकारचं युद्ध असतं ते लोकांतर युद्ध, म्हणजे पाताळातल्या दैत्यांचं, म्हणजे पाताळ लोकातल्या दैत्यांचं युद्ध स्वर्ग लोकातल्या देवतांशी, अशी पण युद्ध असतात। युद्धाचे तीन प्रकार, देशांतर्गत युद्ध, द्वीपांतर्गत युद्ध आणि लोकांतर्गत युद्ध, अशा तीन प्रकारची युद्ध आपल्याकडे वर्णन केलेली आहेत। आणि ह्या तीन प्रकारच्या युद्धांमध्ये वापरण्यात येणारी शस्त्रास्त्रे जी आहेत ही तीच आहेत, त्या शस्त्रास्त्रांमध्ये फरक नाही आहे विशेष। फक्त पाताळ लोकातले किंवा राक्षस लोकांच्या हातातली जी शस्त्र आहेत
ती शस्त्र फार धारदार आहेत, टोकदार आहेत, काटेरी आहेत. या पद्धतीची शस्त्र ही पाताळ लोकातले जीव वापरतात. मनुष्य लोकातले जीव जे आहेत हे तलवार, भाला, धनुष्यबाण अशा पद्धतीचे शस्त्र वापरतात. आणि देवलोकातले जे आहेत ते वज्र अस्त्र वापरतात, सुदर्शन चक्र वापरतात. अशा पद्धतीचे एक एक अस्त्र हे देवता वापरतात. 3 प्रकार असतात युद्धाच्या आयुधांची. 3 प्रकार असतात. एक प्रकार जो आहे तो शस्त्र नावाचा प्रकार आहे. शस्त्र म्हणजे तलवार, भाला इत्यादी. दुसरा प्रकार जो आहे तो अस्त्र आहे. अस्त्र जो आहे तो मांत्रिक असतो. तो दिसतो एक, पण नंतर त्याचं रूपांतर वेगळ्याच कशात तरी होतं. उदाहरणार्थ नागपाशास्त्र आहे, तर ते नागपाशास्त्र जे आहे ते बाणावर अभिमंत्रवलं की जाताना फक्त बाण दिसतो, पण तो शत्रूपर्यंत जाईपर्यंत अनेक सापानागांची रूपं धारण करतो. याला म्हणतात अस्त्रविद्या. तर शस्त्रविद्या आणि अस्त्रविद्या ह्या 2 प्रकारच्या विद्या आपल्याकडे वापरण्यात येतात. युद्धाची ही 2 मुख्य आयुधं आहेत. तिसरं आयुध जे आहे ते म्हणजे आपल्या शरीराचे अवयव. कुस्ती करण्यासाठी मुष्टीप्रहार करणं, पायाने लत्ता प्रहार करणं, म्हणजे हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर कुस्ती खेळणं, कराटे खेळणं वगैरे हे जे प्रकार आहेत हे देखील आपले शारीरिक अवयवच आयुध बनवून वापरणं हा एक प्रकार. दुसरं गदा, तलवार, भाला वगैरे हे वापरून युद्ध करणं, शस्त्र वापरून युद्ध करणं. आणि तिसरं आहे ते म्हणजे अस्त्र वापरून युद्ध करणं. याच्यापेक्षा एक विलक्षण प्रकार आहे आयुधांचा, तो म्हणजे मंत्रवलेलं जल. मंत्रवलेलं जल घेतलं आणि ते नुसतं प्रोक्षण केलं आणि संपूर्ण सेनाच्या सेना नष्ट झाली. असे पण प्रकार आहेत, पण हे फार रेअर आहेत, फार क्वचित वापरले जातात. उठसूट ह्या गोष्टींचा वापर करता येत नाही, कारण हे अशा पद्धतीचा वापर करण्यासाठी सिद्धीची फार आवश्यकता असते. त्यामुळे हे सगळे सिद्धीवर अवलंबून असतात प्रकार. तर मुख्यत्वे करून 3 प्रकारच्या आयुधांचा वापर या देशांतर्गत, द्वीपांतर्गत आणि लोकांतर्गत युद्धामध्ये होतो. हे आपल्याला ह्या अद्भुत रामायणाच्या वर्णनावरून कळतं. यामध्ये पृथ्वी ही सप्तद्वीपा वसुंधरा आहे असं वर्णन केलेलं आहे. 7 द्वीपांनी युक्त ही पृथ्वी आहे. यापैकी जो जंबूद्वीप आहे, या जंबूद्वीपाला लवणसागराने वेढलेलं आहे असं वर्णन आहे. लवणसागर म्हणजे खाऱ्या पाण्याचा समुद्र. त्यामुळे पूर्वीच्या परिभाषेत जर बघितलं तर आत्ता भारतातले जे आपल्या जगातले जे खंड आहेत हे सगळे खंड मिळून जंबूद्वीपच आहे. तो पुष्करद्वीप आत्ता कुठे दिसत नाही आहे. आत्ता जे खंड दिसत आहेत आपण म्हणतो भरतवर्षे, भरतखंडे, जंबूद्वीपे. त्यामुळे आपला आशिया खंड आहे, युरोप खंड आहे, ऑस्ट्रेलिया, अमेरिका वगैरे हे खंड आहेत. या सगळ्या खंडांना खाऱ्या पाण्याने वेढलेलं आहे. त्यामुळे जे खंड खाऱ्या पाण्याने वेढलेले आहेत ते सगळे जंबूद्वीपाचाच भाग आहेत. मग आता प्रश्न असा उत्पन्न होतो की पुष्करद्वीप वगैरे गेले कुठे द्वीप? तर हे सगळे जे द्वीप आहेत हे सगळी द्वीप काळाच्या ओघामध्ये, कलियुगाच्या प्रभावाने ही सगळी द्वीप एक एक लुप्त होत गेली. ही सगळी लुप्त होत गेली. जसं जर कोणी विचारलं की पूर्वीच्या काळी सरस्वती नदी होती, आज कुठे आहे नदी? आज तर दिसत नाही नदी. दिसत नाही याचा अर्थ ती नाही आहे का? तसं नाही आहे. दिसत नाही, ती आहे, परंतु आत्ता आटलेली आहे. या कलियुगामध्ये ती आटलेली आहे. एकेकाळी तुम्ही बघितलं असेल
उज्जैनीची क्षिप्रा नदी अगदी खळखळ व्हायची, लोक त्यामध्ये स्नान करायचे. म्हणजे काही एक 80-90 वर्षाची जी माणसं आहेत ते म्हणतात की आम्ही क्षिप्रेला वाहताना बघितलेलं आहे, पण आज तुम्ही पावसाळ्यात गेलात तरी क्षिप्रा वाहत नाही. म्हणजे कालांतराने आत्ता ते नर्मदेचं पाणी आणून सोडतायत म्हणून क्षिप्रेत पाणी तरी दिसतंय, नाहीतर तेही दिसेनासं होईल. तर काळाच्या ओघामध्ये काही पर्वत नष्ट होतात, काही नद्या लुप्त होतात, काही द्वीप लुप्त होतात. तर त्रेतायुगामध्ये मात्र पुष्कर द्वीप आहे, शाकद्वीप आहे, ही सगळी द्वीप परिलक्षित होत असत. आता नाही होत ती, पण याचा अर्थ ती कधी नव्हती अशातला भाग नाही. तर राम, सीता, सुग्रीव, जांबवान आणि हनुमान वगैरे आपापल्या सेनेला घेऊन पुष्कर द्वीपावर स्वारी करायला गेलेले आहेत. आता प्रश्न असा पडतो की रामाने घेतलेल्या सैन्यामध्ये अयोध्येचं सैन्य का नाही घेतलं पुष्कर द्वीपावर न्यायला? हा प्रश्न स्वाभाविक आहे पडणं. वानरसेनाच का घेऊन गेले, अयोध्येचं सैन्य का नाही नेलं? तर याचं उत्तर असं आहे की पुष्कर द्वीपावरचं वातावरण वेगळं आहे, तिकडचं अन्नधान्य वेगळ्या प्रकारचं आहे, आणि अयोध्येतली जी सेना आहे ती मानवी सेना आहे. त्या मानवी सेनेला तिकडचं पाणी, अन्न हे प्राप्त होणं कठीण, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे, एवढ्या सगळ्या मानवी सेनेला न्यायचं म्हणजे रथ, हत्ती, घोडे ह्यांना पण तर ते वातावरण सूट झालं पाहिजे. म्हणून मानवी सेना नेलेली नाही आहे, वानर सेना नेलेली आहे. आणि हे वानर कोण आहेत? तर नारद पर्वताच्या प्रसंगामध्ये ज्या ज्या देवता हसल्या आणि त्या शापित झाल्या की पुढच्या जन्मी तुम्ही पण अशाच वानर मुखाचे व्हाल, तर त्या देवता कोटीचे हे वानर आहेत. त्यामुळे ते द्वीपांतरी देखील आरामात राहू शकतात. दुसरी गोष्ट, वानरांचं एक महात्म्य आहे की वानर कुठेही राहू शकतो. म्हणजे त्याला झाडाची फांदी मिळाली तरी तो तिथे राहील, एखाद्या इमारतीचा कोपरा मिळाला तरी वरती चढून तिकडे राहू शकतो. वानरांना उशी, पांघरूण ह्या सगळ्याची काही आवश्यकता नसते झोपायला, ते बसल्या जागी झोपू शकतात. वानरांना अन्न हे काही शिजवून, पोळ्या लाटून बिटून देण्याची काही गरज नसते, थाळी, ग्लास याची काही गरज नसते. वानर काय करतात, हातात अन्न घेतात, खातात, आणि फळं त्यांना प्रिय असतात. तर पुष्कर द्वीपावर तर फळांची अगदी लयलूटच होती, असं वर्णन आलेलंच आहे मागे. त्यामुळे पुष्कर द्वीपावर तिकडच्या सहस्रमुख रावणाशी लढण्यासाठी म्हणून मानवी सेना नेणं हे अशक्यप्राय होतं. म्हणून पुष्कर द्वीपावर प्रभू रामचंद्रांनी पुष्पक विमानातून ही सगळी वानरी सेना नेलेली आहे, वेगवेगळ्या विमानातून. त्यामुळे वानरांवरचा मेंटेनन्स 0 आहे. माणसाचा मेंटेनन्स खूप असतो, पण वानरांचा मेंटेनन्स हा त्या मानाने खूपच कमी असतो. म्हणून वानर सेना प्रभू रामचंद्रांनी नेलेली आहे. आणि ही सेना तिकडे नेल्यानंतर मग काय होतंय? मानसोत्तरमासाद्य विस्मितास्ते महाबलाः किंचित्रं किंचित्रमेति प्रोचुराश्चर्यलक्षणाः राघवो भ्रातृभिः सार्धं सह वानरपुङ्गवैः सिंहनादं ननादोच्चैर्धनुश्चापि व्यकर्षयत्. मानसरोवराच्या उत्तर दिशेला पोचल्यानंतर हे सगळे जे महाबली होते हे विस्मित झालेत की हे सगळं काय विचित्र दिसतंय. प्रभू रामचंद्रांनी वानर आणि त्यांच्या भावंडांना बरोबर घेऊन सिंहनाद केलेला आहे. आणि सिंहनाद करून, सिंहनाद म्हणजे सिंह जशी गर्जना करतो तसा एखादा योद्धा जेव्हा ललकारतो तेव्हा त्याला सिंहनाद म्हटलेला आहे. आणि धनुष्याची प्रत्यंचा प्रभू रामचंद्रांनी ताणलेली आहे. धनुष्याची प्रत्यंचा ताणणं याचा अर्थ काय की आम्ही युद्धाला तयार आहोत हे दर्शवणं आहे. तर धनुष्याची प्रत्यंचा ताणलेली आहे. सशब्दस्तुमुलो भूत्वा पृथ्वींचांतरिक्षकम. या प्रभू रामचंद्रांच्या धनुष्याच्या टणत्काराचा प्रभाव
आणि त्यांच्या सिंहनादाचा प्रभाव जो आहे तो पृथ्वी आणि अंतरिक्षाच्या मधल्या अंतराळामध्ये दुमदुमलेला आहे, तुमुलध्वनी उत्पन्न झालेला आहे. पाताल विवरांश्चैव पूरयामास सर्वतः. पाताळ लोकातली जी विवरं आहेत, गुफा आहेत पाताळ लोकातल्या, त्यामध्ये देखील प्रभू रामचंद्रांचा सिंहनाद आणि त्यांच्या धनुष्याचा टणत्कार याचा तुमुलध्वनी गुंजत आहे. रावणः सहसोत्तास्थौ किमेतदिति संवदन् तत्राथ राक्षसाः क्रुद्धा सर्व एव विनिर्ययुः. हा तुमुलनाद ऐकून हा रावण विचार करतोय, काय झालं बाबा आपल्या द्वीपावर. सगळे राक्षस अचानक उठून उभे राहत आहेत की अरे हा एवढा भयंकर नाद कुठून ऐकू आला. आणि राग येतोय त्यांना, असं वाटतंय कोणीतरी आपल्या द्वीपावर आक्रमण केलेलं आहे. अहो कुतः स्विच्छब्दोऽयं साधू सर्वे निरूप्यताम् इत्याभाष्य राक्षसेंद्रो राक्षसेंद्रैर्महाबलैः नगरान्निर्ययो शीघ्रं संदस्तोष्ठपुटो बली द्वादशादित्यसंकाशः सहस्रवदनो महान्. सगळे राक्षस एकमेकांमध्ये म्हणतायत की हा भयंकर शब्दनाद कुठून आला, बघितलं पाहिजे. म्हणून राक्षसेंद्र असलेला सहस्रमुख सहस्रवदन रावण जो आहे तो सगळ्या राक्षसांना दात ओठ खात बरोबर घेऊन बाहेर जातोय बघण्यासाठी कोण आलेला आहे. तर पाहतो तर काय 12 सूर्यांप्रमाणे तेजस्वी असा तो महाबली कोण, सहस्रवदन रावण. द्विसहस्रभुजो दिक्तो द्विसहस्रविलोचनः. 1000 मुख आहेत त्याच्या रावणाच्या गळ्याला आणि 1000 मुख असल्यामुळे 2000 हात आहेत, 2000 डोळे आहेत. आणि हे सगळं कसं आहे तर सूर्यासारखं कांतिमान आहे, तो पण तपस्वी होता. अशा पद्धतीने तो जो सहस्रवदन रावण आहे तो रागारागाने हातामध्ये तोमर धारण करून, तोमर एक प्रकारचं आयुध आहे, ते तोमर धारण करून तो रागारागाने बाहेर येतोय. आपली जी आयुधं आहेत या आयुधांचं जर प्रदर्शन कुठे चांगल्या प्रकारे असेल तर ते उदयपूरच्या म्युझियममध्ये आहे. किती प्रकारचे बाण, किती प्रकारचे भाले, किती प्रकारचे काय काय, हे या सगळ्याचं प्रदर्शन उदयपूरच्या संग्रहालयात दिसतं. दुसरं एक छान प्रदर्शन आहे झाशीच्या संग्रहालयात आणि ग्वाल्हेरच्या संग्रहालयात. तिसरं एक चांगलं प्रदर्शन आहे ते म्हणजे छत्रपूरच्या जवळ दुबेला नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा एक चांगला संग्रह आहे. त्यामध्ये पूर्वी वापरण्यात येणारी आयुधं कशी होती याचं खूप छान प्रदर्शन तिकडे मांडलेलं आहे. हे सगळं बघणं गरजेचं आहे सज्जन. या सगळ्या दर्शनांनी देखील आपल्याला चांगल्या सिद्धी प्राप्त होतात. हत्तीच्या दर्शनाने सिद्धी प्राप्त होते, गायीच्या दर्शनाने सिद्धी प्राप्त होते, सिंह, वाघ, मगर या सगळ्यांच्या दर्शनाने एक एक सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. म्हणून ह्या सगळ्या प्राण्यांचं दर्शन हे घेतलं पाहिजे. तसंच काही वस्तूंच्या दर्शनाने पण चांगल्या सिद्धी प्राप्त होतात. आयुधांचं दर्शन घेतल्याने सिद्धी प्राप्त होतात, शस्त्रास्त्रांचं दर्शन घेतल्याने सिद्धी प्राप्त होतात, वेगवेगळ्या मण्यांचं दर्शन घेतल्याने सिद्धी प्राप्त होतात, वेगवेगळ्या धान्यांचं दर्शन घेतल्याने सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळे वेगवेगळ्या दर्शनांची सिद्धी असते. त्यामुळे ही दर्शनं घेतली पाहिजेत आपण. हस्तिदंताचं दर्शन खूप शुभ मानलं गेलेलं आहे. तर या सगळ्याचं जर दर्शन घ्यायचं असेल तर थोडासा प्रयत्न करावा लागतो. त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. हल्ली आम्ही पाहतो माणसाला जीवनामध्ये कष्ट प्राप्त झाले की एकतर तो भ्रमिष्ट तरी होतो किंवा अगदी डिप्रेशनमध्ये जातो किंवा पत्रिका घेऊन 10 ठिकाणी फिरत बसतो, काय करू उपाय, काय करू उपाय. आणि ज्योतिषांचं आणि डॉक्टरांचं एकसारखंच आहे. जितक्या डॉक्टरांना तुम्ही रिपोर्ट दाखवाल तितकी वेगवेगळी मतं तुम्हाला ऐकू येतील. तसंच जितक्या ज्योतिषांना पत्रिका दाखवाल तितकी मतं तुम्हाला ऐकू येतील.
कोण बरोबर आहेत, कोण चुकीचे आहेत, सगळे त्यांच्या त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या दृष्टीने बरोबर आहेत. पण असं ठामपणे कोणीतरी सांगणारं असं फार क्वचित मिळतं, आणि अशी व्यक्ती जर मिळाली तर आपलं अहोभाग्य असतं. एखादे डॉक्टर असे ठामपणे सांगतात तुम्हाला हेच झालंय, आणि खरोखर त्यांचं निदान चांगलं असतं. तर असे ठामपणे सांगणारे डॉक्टर मिळणं कठीण, आणि तसेच ठामपणे सांगणारे ज्योतिषी देखील मिळणं कठीण. इंदोरमध्ये खूप काही चांगले डॉक्टर आहेत की जे त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये खूप पारंगत आहेत. त्यातले एक डॉक्टर ज्यांच्याविषयी मी बऱ्याचदा अनुभवलंय, नुसतं ऐकलं नाही, अनुभवलंय, ते म्हणजे डॉक्टर जोग म्हणून इकडे नारायण बागेत इकडे रस्त्याच्या पलीकडे राहतात. डॉक्टर जोग ते एअरफोर्स का आर्मीमधले डॉक्टर होते, आता रिटायर्ड झाले, आता इकडेच कन्सल्टन्सी चालवत. त्यांचं हार्टच्या संबंधातलं निदान उत्कृष्ट एकदम उत्कृष्ट निदान त्यांचं हार्ट संबंधातलं. म्हणजे असं वाटतं की त्यांचं निदान म्हणजे ते हार्टशी जणू काही बोलतात आहेत, आणि हार्ट त्यांना सांगतंय मला असं झालं, आणि जणू काही ते आपल्याला सांगतायत की असं झालं. इतकं उत्कृष्ट निदान हार्टच्या बाबतीतलं. तसेच राजेंद्रनगरच्या भागात कुठे एक हाडांचे चांगले डॉक्टर आहेत, नाव नाही मला लक्षात, त्यांचं पण उत्कृष्ट निदान हाडांच्या बाबतीत. काय हां बरोबर, हां तेच. तर अशी काही मंडळी आहेत की ज्यांचं एकमेव मत, आणि ते कुठूनही तुम्ही चेक करा तुम्हाला तेच बरोबर मिळेल, अशी मंडळी असतात. तर उत्कृष्ट निदान करणारा ज्योतिषी मिळणं, उत्कृष्ट निदान करणारा डॉक्टर मिळणं, उत्तम शिक्षण देणारा शिक्षक मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी फार दुर्लभ असतात. आणि अशी व्यक्ती मिळाल्यानंतर अशा व्यक्तींचा संग सोडू नये, अशा व्यक्तींचा संग कधी सोडू नये. तसंच काही दुर्लभ गोष्टी असतात, त्या गोष्टी जर आपल्याला सहजपणे प्राप्त होत असतील तर त्या गोष्टींचा संग कधी सोडू नये आपण. जसं आत्ता मघाशी म्हटलं, सिंहाचं दर्शन, वाघाचं दर्शन, हत्तीचं दर्शन, मगराचं दर्शन, मगरीचं दर्शन, हे सगळं फार महत्त्वाचं. हरणाचं दर्शन, काळवीट हरणाचं दर्शन, हे सगळं महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या धान्यांचं दर्शन, या सगळ्यांनी जीवनामध्ये खूप चांगला परिणाम होतो. मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा कष्ट होतात त्यावेळेला अशा काही दर्शनांनी देखील त्यांचे कष्ट दूर होतात. आणि ही अशी दर्शनं जर लहानपणापासून जर घेत गेला मनुष्य, तर मग काय, मग त्याला काही विशेष काही उपाययोजना कराव्याच लागत नाही, कारण ह्या दर्शनांचंच पुण्य इतकं असतं की त्या पुण्याच्या प्रभावाने कष्ट दूर होतात. आणि दैवयोगाने इंदोरकर खूप भाग्यवान आहेत की त्यांना ही दर्शनं सुलभ आहेत. इंदोरचा जो झू आहे, प्राणी संग्रहालय, इतका उत्कृष्ट आहे की त्यामध्ये हत्ती आंघोळ करताना दिसतो काय, मगरी पोहताना दिसतात काय, वाघ सिंह भ्रमण करताना दिसतात काय, मोर नाचताना दिसतो काय, हरणं बागडताना दिसतात काय. बाकी प्राणी संग्रहालयामध्ये हे सगळे प्राणी असे तुरुंगात ठेवलेले असतात, पण इंदोरच्या प्राणी संग्रहालयामध्ये हे मुक्तपणे विहार करतात प्राणी. त्यामुळे इंदोरचं प्राणी संग्रहालय अधूनमधून कधी दर्शनाला गेलं पाहिजे. दसऱ्याचा दिवस आहे, दसऱ्याच्या दिवशी राज पशु जे असतात त्यांचं दर्शन चांगलं मानलेलं आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी हत्तीचं दर्शन, सिंहाचं दर्शन हे त्या म्युझियममध्ये जाऊन घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे नागपंचमी आली आहे, तर नागाचं दर्शन इकडे इंदोरच्या ह्याच्यात झूमध्ये नाग वेगवेगळे ठेवलेले, त्यामुळे नागाचं दर्शन तिकडे होऊ शकतं. ज्या वेळेला घरामध्ये आपल्याला मुंज वगैरे करायची असते, लग्नाचा ग्रहमक करायचा असतो, त्यावेळेला हरणाचं दर्शन चांगलं मानलेलं आहे. इकडे इंदोरच्या झूमध्ये जाऊन हरणाचं दर्शन घेऊ शकतात. इंदोरकर भाग्यवान आहेत या बाबतीत. तर अशा शुभ दर्शनांचा योग जर आपल्याला साधला जात असेल तर अवश्य त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. इंदोरकरांसाठी नर्मदा पण जवळ आहे, क्षिप्रा पण जवळ आहे, ही दर्शनं पण सुलभ आहेत.
इंदोरच्या लोकांसाठी संगमाचं दर्शन पण अगदी सुलभ आहे. इकडे सरस्वती आणि चंद्रभागा नदीचा संगम होतो, त्यामुळे संगम दर्शन देखील खूप भाग्याचं लक्षण आहे. थोडं पुढे जा, त्रिवेणी संगम आहे इंदोर उज्जैन रस्त्यावर, भाग्याचं आहे. गुफांचं दर्शन होणं फार शुभ मानलेलं आहे. थोडं इंदोरहून पुढे उज्जैनला जा, भर्तृहरी गुफा दिसतात तुम्हाला, त्यामुळे गुफांचं दर्शन देखील फार सुंदर चांगलं मानलं गेलेलं आहे. होतं काय, आपल्याच आजूबाजूला आपल्याला तारणाऱ्या गोष्टी असतात, पण त्याची जाण आपल्यालाच नसते. आपल्याच आजूबाजूला आपल्याला तारणाऱ्या गोष्टी असतात, पण त्याची जाण आपल्याला नसते. ती जाण झाली तर आपल्या लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला भरपूर ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य हे काही पैशाच्याच रूपात असतं असं नाही. ऐश्वर्य ह्या सगळ्या रूपांमध्ये देखील ऐश्वर्य नांदत असतं. याचं दर्शन घेणं गरजेचं आहे. पैशांवरून आठवलं, इराण आणि अमेरिका युद्धाकडे सगळ्यांनी थोडं लक्ष द्या. एकदम हलक्याने घेऊ नका ते युद्ध, कारण युद्धाची जी गती चालू आहे त्या गतीवरून असं लक्षात येतंय की आपण आपल्या घरामध्ये गॅसचा पुरेपूर स्टॉक करून ठेवणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट हे लक्षात येतंय की पेट्रोल डिझेल यांची किल्लत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाला यांचं ट्रान्सपोर्टेशन कमी होऊ शकतं. त्यामुळे घरामध्ये किमान काही महिन्यांपुरतं तरी रेशन पाणी असलं पाहिजे, हे गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, हॉर्मुझच्या धुनीतून, धुनी म्हणजे स्ट्रेट खाडी जी आहे ती हॉर्मुझची, तिकडून इंटरनेटचे केबल्स येत आहेत. आणि आता इराणचं लक्ष त्या इंटरनेटच्या केबल्सकडे, की अमेरिकेने जास्त काही केलं तर ह्या केबल्स उडवून टाकू. आणि आपल्या भारताचं इंटरनेट हे त्या केबल्सवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. आणि आपले सगळे व्यवहार ऑनलाईन चालत आहेत सध्या. त्यामुळे उद्या बँकांना जर इंटरनेट स्लो झाला तर आपलं पैसे काढणं घालणं ही प्रक्रिया खूप हळू होईल. त्यामुळे घरामध्ये काही कॅश सुरक्षित असणं गरजेचं आहे. कारण उद्या जर काही आणायचं झालं तर आपण असं नाही ना सांगू शकणार की बाबा माझ्या बँकेत खूप पैसे आहेत, मी तुला देईन पैसे. ते म्हणतील बँकेत असू दे, आम्हाला आत्ता काय देत आहेत बोला. पण इंटरनेट जर स्लो झालं तर काय करणार ऑनलाईन पेमेंट. त्यामुळे काही जीवनावश्यक कॅश घरी असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे बाकी औषधं नाही ठेवली तरी चालतील, पण व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी एवढी 2 औषधं तरी घरात असली पाहिजेत. कारण शरीराला निरोगी ठेवण्यासाठी सी आणि डीची खूप गरज आहे. शरीराला चमकवण्यासाठी व्हिटॅमिन ईची गरज आहे. ते शरीर नाही चमकलं तरी चालेल, पण रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी व्हिटॅमिन सीची गरज आहे. त्यामुळे व्हिटॅमिन सीच्या गोळ्या 2-2 वर्ष पुरतात, त्या काही जुन्या होत नाहीत. आणि व्हिटॅमिन डी, ह्या 2 गोष्टी जर असतील, व्हिटॅमिन डीचा सप्लाय जर शरीराला व्यवस्थित होत राहिला तर चक्कर विक्कर येणं, व्हर्टिगो फिर्टिगो हे असे प्रकार कमी होतात. आणि व्हिटॅमिन सी असलं व्यवस्थित तरी बरेच प्रकार कमी होतात. त्यामुळे घरामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांचा थोडाफार तरी स्टॉक असला पाहिजे. हे माझं आकलन आहे, चुकीचंही असू शकतं, पण प्रिकॉशन म्हणून ठीक. नाहीतर दिल्लीमध्ये बसलेले साहेब अचानक सांगायचे आता लॉकडाऊन 20 दिवस, आता थाळ्या वाजवा फक्त. तर कारण असंच झालेलं आहे. आपला इतिहास गेल्या 15 वर्षांचा असाच आहे की शेवटच्या क्षणी घोषित होतं. त्यामुळे ते घोषित होण्याच्या आधी आपली थोडी तयारी असणं आपल्या सोयीचं असतं, नाहीतर मग धावपळ करावी लागते. त्याचप्रमाणे मे जून महिन्यामधल्या प्रवासांचे जर बेत आखत असाल तर ते आखताना जरा विचार करा. एअर इंडियाच्या 2500 फ्लाईट म्हणजे एकूण त्यांच्या ये जा 2500 फ्लाईट काल कॅन्सल झालेले आहेत. त्यामुळे जर लांबचे कुठले प्लॅन करत असाल, अंदमानला जाऊ, थायलंडला जाऊ, तर थोडे आत्ता प्लॅन ते राखून सध्या फक्त जानापावला जाऊन दर्शन घेऊन येऊ असेच प्लॅन फक्त बनवलेले बरे. अंदमान आणि थायलंड वगैरे हे प्लॅन थोडे स्थगित केलेले बरे असं मला वाटतं. माझं आकलन आहे, तुमचं वेगळं असू शकतं, पण जे मला वाटतं ते मला असं वाटतं सगळ्यांशी शेअर करावं. लांब लांबचे बेत करू नयेत. आत्ता येत्या
एक 4-5 महिने तरी. म्हणजे मी करून ठेवलेत बेत, अधिक महिन्यामध्ये इंदोरला येणारच आहे. राजेंद्रनगरला येईन. तर आमचा नाईलाज असतो आमच्या बेताचा, कारण 2 महिने आधी बुकिंग करून ठेवावं लागतं म्हणून. तर थोडं या युद्धप्रसंगाच्या बाबतीत सावध राहणं गरजेचं आहे, कारण अचानक धावपळ झाली तर थोडं त्रास होऊ शकतो. सशब्दस्तुमुलो भूत्वा पृथिवीं चांतरिक्षकं पाताल विवरांश्चैव पूरयामास सर्वतः. प्रभू रामचंद्रांचा सिंहनाद आणि धनुष्याचा टणत्कार यांनी संपूर्ण पुष्करद्वीप तर हल्लच, पण पाताळातल्या गुफांमध्ये देखील आवाजाचा प्रतिध्वनी होऊ लागला. पाताळ लोकामध्ये इमारती नसतात, पाताळ लोकामध्ये गुफा असतात. गुफांमध्ये सगळे पाताळ लोकातले लोक राहतात. आणि स्वर्ग लोक, भुवह लोक, तपह लोक, जनह लोक वगैरे हे जे लोक आहेत, ह्या लोकांमध्ये आपल्यासारखी पृथ्वी नसते, सगळ्या अधांतरी गोष्टी असतात. अशी ती लोकं आहेत. असं वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळं स्वरूप असतं. हे सगळं भागवत पुराणामध्ये 7व्या स्कंधामध्ये या स्वरूपाचं खूप डिटेलमध्ये वर्णन आलेलं आहे. आता इकडे काय झालंय, हा जो रावण आहे, सहस्रवदन रावण, तो रागारागाने बाहेर आलेला आहे. 1000 मुख आहेत, 2000 डोळे, 2000 हात आहेत, हातामध्ये तोमर बिमर अशी शस्त्र घेऊन तो आलेला आहे. भूषुंडीं परशुन घंटां लोहम मुद्गर चक्रकं पाशांश्च विविधान गृह्य बाणान कर्मारर्जितान. भूषुंडी नावाचं शस्त्र आणलेलं आहे त्यांनी हातात, परशु आणलेला आहे, घंटा आणलेली आहे. पूर्वीच्या काळी घंटेचा वापर देखील शस्त्र म्हणून केला जायचा. राक्षसांना मारण्यासाठी उत्तम शस्त्र म्हणजे घंटा. घंटेच्या नादाने राक्षस घाबरतात, त्यांना तो आवाज सहन होत नाही घंटेचा. दुर्गा सप्तशतीमध्ये तुम्ही ऐकलं असेल, देवी घंटा वाजवत पुढे पुढे जाते. त्या घंटेच्या नादानेच राक्षस मरायला लागतात. घंटेच्या नादामध्ये तो प्रभाव आहे की ज्याने राक्षस मरतात. घंटेचा जो नाद असतो त्या नादाने काही बॅक्टेरिया देखील मरतात आणि व्हायरस निकामी होतात. आमच्या नात्यात एक डॉक्टर सोहनी म्हणून होते. ते DRDOमध्ये सायंटिस्ट होते, डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये. आणि त्यांनी रिटायर झाल्यानंतर, पुण्यात राहायचे, रिटायर्ड झाल्यानंतर DRDOचे काही वैज्ञानिक, समविचारी वैज्ञानिक एकत्र झाले आणि विचार केला की आपल्या विज्ञानाच्या ज्ञानाच्या आधारे आपल्या धर्मातल्या गोष्टी कशा सत्य आहेत हे आपण सिद्ध करू. म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. ते प्रयोग प्रकाशित आहेत, ऑनलाईन अवेलेबल आहेत ते प्रयोग. तसंच गुरुकुल कांगडी म्हणून हरिद्वारच्या इकडे एक विश्वविद्यालय आहे, त्या गुरुकुल कांगडीमध्ये देखील असे खूप प्रयोग सिद्ध झालेले आहेत. आपल्या धर्मातल्या गोष्टी या कशा वैज्ञानिक आहेत असे प्रयोग सिद्ध झालेले. तर घंटानाद केल्यानंतर त्या घंटानादाच्या 10-10 मीटर मागे पुढे जे रोगांचे जंतू असतात, ते जर बॅक्टेरिया असतील तर ते मरतात हे त्यांनी सिद्ध केले. आणि जर व्हायरस असतील तर ते दुर्बल होतात हे त्यांनी सिद्ध केले घंटानादाने. तोच प्रकार शंखनादाचा आहे. शंखनादाचा तर दुहेरी फायदा आहे. एक फायदा शंखनादाचा हा आहे की शंखाच्या ध्वनीने पाली, झुरळं वगैरे हे दूर होतात, त्यांना तो सहन नाही होत ध्वनी. आणि रोज रोज तुम्ही तो ध्वनी केला की त्यांना वाटतं की अरे अरे रोज त्रास होतो, रोज त्रास होतो, मग ते स्थान सोडून निघून जातात, ते आत राहत नाहीत. तुम्ही कधी बघितलंय देव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला कधीही पाल आढळणार नाही. कोणत्याही मंदिराचा गाभारा जाऊन बघा, तुम्ही दर्शनाला जात असाल मंदिरांमध्ये, कोणत्याही मंदिराच्या गाभाऱ्यात जा, जिकडे त्रिकाल आरती होते, शंखनाद वगैरे होतो, पाल राहत नाही तिथे. तर शंखनाद जो आहे हा पाली, झुरळं वगैरे यांना दूर ठेवतो, त्यांना तो आवाज सहन होत नाही. दुसरा फायदा काय आहे शंखनादाचा,
शंखनाद केल्यानंतर हवेमध्ये जे बॅक्टेरिया असतात त्या शंखनादाच्या कंपामुळे त्या बॅक्टेरियांची जी वरची त्वचा असते ती कमकुवत होते आणि ते दुर्बल होऊन जातात ते बॅक्टेरिया. हा दुसरा फायदा होतो. शंखनादाचा तिसरा फायदा आहे की आपला कंठ, फुफ्फुसं हे चांगली राहतात. हल्ली तुम्ही बघितलं असेल, फुफ्फुसांचा आजार झाला की डॉक्टर लोक ते एक यंत्र देतात, फू 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 करण्याचं यंत्र देतात. हेच जर आपण लहानपणापासून शंख फुंकत राहिलो तर ह्या फुफू यंत्राची काही गरज भासणार नाही. म्हणून शंखनाद करतो त्यांनी फुफ्फुसं आपली मोकळी होतात, फुफ्फुसं मोकळी होतात. शंखनाद ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तो नाद होत असताना आपल्या डोक्याला जे हादरे बसतात त्या हादऱ्यांमुळे डोक्यातल्या नसांना चालना प्राप्त होते. हे सगळं सिद्ध झालं आहे विज्ञानाने. म्हणून शंखनाद करावा, शंख वाजवावा. असंच एक एक प्रकार आहे. तर इकडे आयुधांमध्ये देखील परशुबरोबर एक घंटा नावाचा आयुध आहे. त्या घंटा नावाच्या आयुधाचा वापर देखील हा सहस्रमुख रावण करत होता. मुद्गर चक्रकम, मुद्गर कारण 2000 हात आहेत त्याला, एकेका हातामध्ये एक एक आयुध घेऊन तो उभा आहे. पाशांश्च विविधान गुह्य, वेगवेगळ्या प्रकारचे पाश त्यांनी आणलेले आहेत. पाश याचा अर्थ गाठी. जर आपल्यापैकी कोणी NCC मध्ये भाग घेतलेला असेल तर त्यांना माहिती आहे की NCC मध्ये 32 प्रकारच्या गाठी मारायला शिकवल्या जातात. 32 प्रकारच्या गाठी. या प्रत्येक गाठीचं एक महात्म्य असतं. तसं आपल्याकडे पाश बनवले जायचे. या पाशांचा खूप वापर होतो. समोरच्यानी गदा टाकली, आपण पाश टाकला, गदा आपल्याकडे खेचून घेतली, आपलं एक शस्त्र पण वाढलं आणि गदा देखील निकामी झाली. एखाद्याने भाला टाकलाय, त्या पाशाने तो भाला गुंडाळला ना आपल्याकडे खेचून घेतला. अशा प्रकारे पाशांचा वापर केला जायचा. समोरून एखादा घोडदळ घेऊन येतोय, पाश अंथरला आणि घोड्याचे पाय खेचले, घोडा पडला, तो सैनिक पडला, हारला. हत्ती येतोय, त्याला पाशाने बांधून टाकलं, त्याची सोंड आणि त्याचे पाय, हत्ती काहीच करू शकत नाही. एखादा योद्धा समोरून येतोय आणि त्याच्या हातात काही का असेना, अगदी त्याच्या हातामध्ये पिस्तूल असो काही असो, अचानक तुम्ही त्याच्या भोवती पाश टाकून त्याला आवळलं तर पिस्तूल असून काय काम करू शकणार. त्यामुळे पूर्वी आयुधांमध्ये पाशायुध देखील वापरली जायची. तर अशा प्रकारचे वेगवेगळे पाश यांनी हातात धरलेले आहेत. कोणी? सहस्रमुख रावणाने. बाणान कर्मारजितान, बाण, धनुष्य बाण धरलेले आहेत. विपाठान क्षुरधारांश्च अर्धचंद्राकृतीनपी, वेगवेगळ्या प्रकारचे बाण आहेत. कसे कसे बाण आहेत बघा. काही टोकदार बाण आहेत असे, काही बाण आहेत अर्धचंद्राकृती असे, अर्धचंद्राकृती बाण. काही बाणांना समोर त्रिशूळ आहे, काही बाणांना समोर छोट्याशा बॉलसारखा आणि त्याला काटे काटे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे बाण त्यांनी हातात धरलेले आहेत. नानायुध शस्त्र सहस्राणी नानाविध धनुषीच, धनुष्य पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. अशा पद्धतीने तो संपूर्ण शस्त्रास्त्रांनी मंडित आहे. प्रगृह्य सहसा प्रायाद्यत्र रामो धनुर्धरः, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची आयुध धारण करून हा सहस्रमुख रावण देखील आहे. पण रामाकडे देखील आयुधांची काही कमतरता नाही आहे. त्याला आलेलं पाहून प्रभू रामचंद्र क्रोधाने त्याच्याकडे पाहतायत, रागाने त्याच्याकडे पाहतायत. असं वाटतंय की प्रभू रामचंद्रांच्या नेत्रातूनच अशी उल्का बाहेर पडेल आणि ती ह्या सहस्रवदन रावणाचा वध करेल. अग्नीसारखा क्रोध प्रभू रामचंद्रांच्या मुखावर दिसतोय. इकडे त्या रावणाच्या मुखावर देखील भयंकर क्रोध दिसतोय. ममापि रिपुरस्तीति दुर्यशस्समुपस्थितम् इंद्राद्याः ककुभां नाथा भृत्याः प्राणपरीप्सया. तो जो सहस्रमुख रावण आहे
तो प्रभू रामचंद्रांना ललकारून म्हणतो, आजपर्यंत अनेक जणांनी माझ्याशी शत्रुत्व केलं, पण ज्यांनी ज्यांनी माझ्याशी शत्रुत्व केलं ते सगळे धाराशायी झाले. त्यामुळे तू कोण मानव आलाय माझ्याशी युद्ध करायला? तुला धाराशायी करायला मला काय वेळ लागणार आहे? इंद्र इत्यादी देवता देखील माझ्यासमोर हारून गेलेले आहेत, असं म्हणून स्वतःविषयी वल्गना करू लागलेला आहे. उद्धृत्य पृथिवीं छिन्द्यामनन्तं नखराग्रकैः ब्रह्मा मां वारयामास सान्त्वय प्रियभाषितैः. पाताळातल्या छिद्रांमध्ये, स्वर्गातल्या स्वर्गामध्ये, त्याचप्रमाणे कोणत्याही मनुष्याला एकत्र करून मी मारण्यामध्ये समर्थ आहे. त्यामुळे देवतांना घेऊन या की मानवांना घेऊन या, तुमचं हरणं निश्चित आहे. मेरू इत्यादी पर्वतांना पण चूर्ण करण्या इतकं माझ्यात सामर्थ्य आहे. देवलोक असो मनुष्यलोक असो, सगळ्यांवर माझं प्रभुत्व आहे त्यांना हरवण्यामध्ये. पृथ्वी आणि शेष नखानी उद्धृत करू शकतो मी, म्हणजे संपूर्ण पृथ्वीला उचलायचं असेल तर नुसत्या माझ्या नखानी मी पृथ्वीला उचलू शकतो, इतकी माझ्यात ताकद आहे. नखानी पृथ्वी उचलणं शक्य आहे का? ही गोष्ट विज्ञानानुसार शक्य आहे. विज्ञानानुसार शक्य आहे. पृथ्वीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जर शोधला तर एका सुईवर देखील पृथ्वी उचलता येईल. हे विधान कोणाचं होतं? ग्रीक वैज्ञानिकांचं विधान होतं. ग्रीसमध्ये जे मोठे मोठे वैज्ञानिक होऊन गेले 2000-2500 वर्षांपूर्वी, त्यांचं हे मत होतं की जर मला पृथ्वीचा मध्य सापडला तर मी अख्खी पृथ्वी एका पिनेच्या टोकावर उभी करून दाखवेन. त्यासाठी मला पृथ्वीचा गुरुत्वाकर्षीय मध्य सापडला पाहिजे. तर ही संकल्पना जी ग्रीकांकडे होती ती संकल्पना आपल्याकडेही पूर्वी होती की मी पृथ्वीला माझ्या नखाच्या टोकावर उभं करून दाखवेन, एवढी माझ्यात ताकद आहे. भगवान श्रीकृष्णाने तेच केलं होतं ना. संपूर्ण गोवर्धन पर्वत स्वतःच्या करंगळीवर उचलून दाखवला. उजव्या पण नाही, डाव्या करंगळीवर उचलून दाखवला. विज्ञानाच्या दृष्टीने थिअरॉटिकली हे शक्य आहे आणि प्रॅक्टिकली असं झालं होतं हे आपल्याला आपल्या इतिहासावरून लक्षात येतं. तर आपल्याला जर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पकडता आली तर त्या वस्तूचं वजनच जाणवणार नाही. ह्या गोष्टी आपल्या पूर्वजांना माहिती असल्याची ही लक्षणं आहेत की पृथ्वीला मी केवळ नखाच्या टोकावर उचलू शकीन. फुटबॉल खेळणारे तुम्ही बघितले असतील. फुटबॉलची मॅच जेव्हा असते तेव्हा ते खेळाडू असे फुटबॉल फिरवत फिरवत येतात आणि असं बोटावर धरतात, तो बॉल एका टोकावर नुसतं धरतात. तर हे शक्य आहे. जे फुटबॉलच्या बाबतीत शक्य आहे, पृथ्वी पण तर गोल आहे, शक्य आहे थिअरॉटिकली. प्रॅक्टिकली आत्ता दिसत नाही तसं करणारं. पण ज्या अर्थी इकडे तो रावण म्हणतोय सहस्रमुख रावण की मी पृथ्वीला माझ्या एका नखाच्या टोकावर उभं करू शकीन, याचा अर्थ अशा पद्धतीची विज्ञानं त्यावेळेला उपलब्ध होती, हे यावरून दिसतं. छिन्द्यामनन्तं नखराग्रकैः ब्रह्मा मां वारयामास सान्त्वयं प्रियभाषितैः. ब्रह्मदेव देखील माझ्यासमोर हतबल होऊन जातात. अन्यथा राक्षसमृते नारदं जगतीतले सूर्याचंद्रमसौ भूत्वा तिथि प्रणयनं स्वहत्वं बलाहकत्वमिन्द्रत्वं पृथिवी सेकादिका क्रियाः कुर्यायमत्वं वह्नित्वं वरुणत्वं धनेशताम्. तसंच तुम्ही कोण आहात? माझ्याशी युद्ध करायला आलेले आहात. जर माझ्याशी युद्ध करायचं असेल तर तुम्ही या पृथ्वीवर अधिक काळ राहणार नाहीत. जर तुम्हाला जिवंत राहण्याची इच्छा असेल तर माझ्या ह्या द्वीपावर येऊन असा उद्दंडपणा करणं सोडून द्या. अशा प्रकारे अनेक गर्जना करत करत हा सहस्रबाहू रावण प्रभू रामचंद्रांच्या जवळ येतोय. कसा येतोय? सेनाध्यक्षः राक्षसेंद्र राजा सार्ध समागताः
नाना प्रहरणोपेता नानारथपदातितः एकैकस्यापि पर्याप्ता जगती नेति मन्महे. काय म्हणताय? हा रावण येतोय, तो सगळी शस्त्रास्त्र घेऊन येतोय, त्याच्याबरोबर राक्षसांमधले शूरवीर राक्षस येत आहेत, सेनापती येत आहेत, अनेक रथांवर चढून राक्षस येत आहेत, अनेक पदाती सैन्य म्हणजे आर्मी पायी पायी चालत येणारे राक्षस येत आहेत. केशांचिदपि नामानी भारद्वाज निबोध मे. हे भरद्वाजा, हे कोण कोण येत आहेत ह्याच्याबरोबर, यातली काही नावं मी तुला सांगतो, असं वाल्मिकी ऋषी म्हणत आहेत. काही नावं म्हणे मी सांगतो. कोटिशो मनसः पूर्णः शलः पालो हलीमुख पिच्छलः कौणपश्चक्रः कालवेगप्रकाशकः हिरण्यबाहुशरणः कक्षकः कालदंतकः. भरद्वाज, काहींची नावं मी तुला सांगतो. त्या राक्षसांपैकी एकाचं नाव होतं कोटिश, दुसऱ्याचं मनस, पूर्ण, शल, पाल, हलिमुख, पिच्छल, कौणप, चक्र, कालवेग, प्रकालक, हिरण्यबाहू, शरण, कक्षक, कालदंतक. या सहस्रबाहू रावणाबरोबर असलेल्या राक्षसांची नावं आहेत. त्यावेळेसचे हे सगळे मोठे मोठे योद्धा होते. पृच्छांडक, मंडलक, पिंडसेक्ता, रभेणक, उच्छिक, करभ, भद्र, विश्वजेता, विरोहण. आता ही नावांची लिस्ट फार मोठी आहे, त्यामुळे तेवढे श्लोक वाचतो म्हणजे ती नावं तुम्हाला ऐकता येतील. पुच्छांडको मंडलकः पिंडसेवता रेभणकः उच्छखः करभो भद्रो विश्वजेता विरोहणः शीलीशलकरो मूकः सुकुमार प्ररेषणः मुद्गरः शशरोमा च सुरोमा च महाहनुः पारावतः पारियात्रः पाण्डुरो हरिणः कृशः विहंगः शरभो दक्षः प्रमोदः सहपातनः कृकरः कुण्डरो वेणी वेणिस्कन्धः कुनारकः बाहुकः शङ्खवेगश्च धूर्तकः पातपातकौ शङ्कुकर्णपिटरकः कुटीरं मुखसञ्चकौः पूर्णाङ्गदः पूर्णमुखः प्रभावः शकुलिर्हरिः अमाहिठः कामठकः सुषेणो मानसोऽव्ययः भैरवो मुण्डदेवाङ्गः पिशाङ्गश्चोडपालकः ऋषभो वेगवान्नाम पिण्डार्कमहाहनु रक्ताङ्गः सर्वसारङ्गः समृद्धः पाटवाकसौ वराहको रावणकः सुचित्रश्चित्रवैगिकः पराशरस्तरुणिको मणिस्कन्धस्तथारुणिः सेनाध्यक्षाः महाब्रह्मन् कीर्तिताः कीर्तिवर्धनाः प्रधाना प्रधान्येन बहुत्वात्तु न सर्वे परिकीर्तिताः न शक्याः परिसंख्यातुं ये युद्धाय समागताः नीलरक्तासिता घोरा महाकाया महाबलाः सप्तशीर्षाद्विशीर्षाश्च पञ्चशीर्षास्तथा परे कालानलमहाघोरा हुताश समविग्रहाः महाकाया महावेगाः शैलशृङ्गसमुच्छ्रयाः योजया यामविस्तीर्णा द्वियोजनसमुच्छ्रयाः कामरूपाः कामबला दीप्तानलसमत्विषः अन्ये च बहवः शूराः शूलपट्टीशधारिणः. काय आहेत? या सगळ्या राक्षसांची नावं आहेत ही सगळी. त्या त्या सेनेमधले जे नायक होऊन गेलेले आहेत त्यांची नावं आहेत. आणि हे सगळे त्याचे सैनिक दिसत आहेत कसे? सप्तशीर्षाद्विशीर्षाश्च. काही सैनिकांना 7 डोकी आहेत, काही सैनिकांना 2 डोकी आहेत. पंचशीर्षास्तथा परे. काही सैनिकांना 5 डोकी आहेत. कालानलमहाघोरा हुताशन समविग्रहाः. काही राक्षस असे आहेत की त्यांचं शरीर आगीसारखं तप्त आहे, गरम उष्ण आहे. महाकाया महावेगाः. काही राक्षस कसे आहेत? महाकाय आहेत, उंच धिप्पाड दिसणारे महाकाय. काही राक्षस कसे आहेत? महावेगवान, म्हणजे झुपकन एकदम एखाद्याच्या जवळ येऊन आक्रमण करणारे, असे काही राक्षस आहेत.
महाकाया महावेगा शैलशृंग समृच्छया. काही राक्षस इतके उंच आहेत की एखाद्या पहाडासारखे उंच, इतके उंच की 1 योजन आडवे आहेत. 1 योजन म्हणजे 12 किलोमीटरचा देह आहे त्यांचा, एवढे उंच आहे. आणि 2 योजन उंच आहेत, 24 किलोमीटर उंच आहेत ते. म्हणजे 24व्या किलोमीटरवरून वार करू शकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. 24 किलोमीटरवरून वार करण्याचं सामर्थ्य आहे. इराणच्या मिसाईलमध्ये 9 किलोमीटरवरून वार करायचं सामर्थ्य आहे. इराणकडल्या मिसाईलमध्ये 4000 किलोमीटर दूरवरचं टार्गेट भेदायचं सामर्थ्य आहे इराणकडे. एवढं सामर्थ्य आहे. कारण आत्तापर्यंत जो काही तेलाबिलात पैसा मिळाला सगळी शस्त्रास्त्र बनवण्यातच वापरला त्यांनी. आणि गेले 3 आठवड्यापासून फटाके फोडत आहेत जोरदार. पण स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे, मानायला हवं. अमेरिका जिकडे म्हणत होतं की 6 दिवसात यांना गुडघ्यावर आणू, 6 दिवसात कसलं 3 आठवडे झाले, गुडघे टेकले नाही आहेत या लोकांनी. त्यामुळे ज्यांच्याकडे 1000 वर्षाच्या युद्धाचा अनुभव आहे, ज्यांच्याकडे 1000 वर्षाच्या युद्धांचा अनुभव आहे, ते 400 वर्षापूर्वी जन्माला आलेल्या अमेरिकेला काय असे शरण थोडेच जाणार आहेत. शेवटी अनुभव देखील 2 प्रकारचे असतात सज्जन हो. एक अनुभव असा असतो की जो आपण आपला घेतलेला असतो, आणि काही अनुभव असे असतात की जे पिढ्यानुपिढ्या घेतलेले अनुभव असतात. काही अनुभव तसे असतात. तर इराणसारख्या देशाला 1000 वर्षांच्या युद्धाचा अनुभव आहे, तिकडे अमेरिका काय आहे त्यांच्यासाठी. तर हे सगळे सैनिक देखील फार वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एकदा मी गंमत म्हणून हे जे सगळं वर्णन आहे ना ते AI वर टाकून बघितलं, जेमिनीवर. तर ते जेमिनीने खूप सुंदर चित्र बनवून दिलं की त्या सहस्रमुख रावणाचं सैन्य कसं असेल. हल्ली हे सगळं करता येतं आपल्या मोबाईलवर. ChatGPT, जेमिनी वगैरे हे वापरून आपण चित्र तयार करू शकतो. तर तशी चित्र तयार करून आपण हे बघू शकतो की साधारण कसं दिसलं असेल त्यावेळेला युद्ध. कामरूपा कामबला दीप्तानल समत्विषः, अत्यंत दैदिप्यमान कांतिवान शूरवीर पट्टीश. पट्टीश याचा अर्थ युद्धकलेमध्ये अत्यंत पारंगत असे हे सगळे दिव्य दिव्य सैनिक होते. दिव्य प्रहरणोपेता नानावेश विभूषिता. सगळ्यांचे वेश वेगवेगळे होते. सैनिकांच्या कॅटेगरीप्रमाणे त्यांचे वेश वेगवेगळे होते. आता या सहस्रबाहू रावण जो आहे याच्या सेनापतींची नावं काय आहे. प्रत्येक सेनेचा एक एक अधिपती असतो. आत्ता इराणनी तेच केलं, नाही तर एरवी कसा एक सेनापती असतो. पण ज्या वेळेला असं वाटतं की राजाच हरेल, मग अशा वेळेला युद्ध थांबून द्यायचं नसेल तर अनेक सेनापती बनवून ठेवावे लागतात. आत्ता इराणनी तेच केलं. इराणचे ते खमेनेई मेले, मारले गेले, त्यांची हत्या झाली. पण इराणचं युद्ध थांबलेलं नाही. कारण त्यांनी काय केलं आहे, प्रत्येक त्यांच्या राज्याची तुकडी वेगळी केली आणि त्यांना सांगितलं केंद्रात काय होतंय ते बघू नका, तुमचं तुम्ही युद्ध चालू ठेवा. तुम्हाला जे योग्य वाटेल त्यानुसार युद्ध चालू ठेवायचं जोपर्यंत शस्त्रसाठा संपत नाही तोपर्यंत. त्यामुळे अनेक सेनापती बनवून ठेवलेले आहेत. आपल्याकडे पण तसं असतं साधारण. थलसेनापती वेगळे असतात, वायुसेनापती वेगळे असतात, म्हणजे याचं नेव्हीचे सेनापती, नौदलाचे सेनापती वेगळे असतात. तशा वेगवेगळे सेनापती ह्या सहस्रमुख रावणाकडे पण होते. कोण होते, काय नावं त्यांची. शंकुकर्णो निकुंभश्च पद्मः कुमुद एवच अनंतो द्वादशभुजस्तथा कृष्णोपकृष्णको घ्राणश्रवाः कपिस्कन्धः काञ्चनाक्षो जलन्धमः अक्षसंतर्दनो ब्रह्मन् कुनदीकस्तमोभ्रकृत्. शंकुकर्ण, निकुंभ, पद्म, मुकुद, अनंत, द्वादशभुजा, कृष्ण, उपकृष्ण, घ्राणश्रवा, कपिस्कंध, कांचनाक्ष, जलंधम, अक्षसंतर्दन, कुनदिक, तमोभ्रकृत. त्याचप्रमाणे एकाक्षो द्वादशाक्षश्च
तथैकजरभिधः सहस्रबाहुर्विकटो व्याघ्राख्य क्षितिकंपनः. ही सगळी सेनापतींची नावं आहेत. पुण्यनामानुनामाच सुवक्त्रः प्रियदर्शनः परिश्रितः कोकनदः प्रियमाल्यानुलेपनः. अजोदरो गजशिराः स्कन्धाक्षः शतलोचनः ज्वालाजिह्वः करालश्च सितकेशो जटीहरिः. चतुर्दष्ट्रोष्ठजिह्वाश्च मेघनादपृथुश्रवाः विकृताक्षो धनुर्वक्त्रो जाठरो मारुताशनः. त्यांच्यातही कृष्ण वगैरे नाव आहे बघा. यात हरी कृष्ण वगैरे अशी नावं आलेली आहेत त्यांच्या सेनापतींमध्ये. यावरून आपल्या लक्षात येतं की कृष्ण हरी ही नावं त्या काळी प्रचलित होती. उदाराक्षो रथाक्षंच वज्रनाभो वसुप्रभः समुद्रवेगो विप्रेंद्र शैलकंपी तथैव च वृषमेश प्रवाहश्च तथा नंदोपनंदकौ. नंद उपनंद अशी पण नाव आहेत. धूम्रश्वेतकलिंगश्च सिद्धार्थो वरदस्तथा प्रियकश्चैकनंदश्च बहुवीर्यः प्रतापवान् आनंदश्च प्रमोदश्च स्वस्तिको ध्रुवकस्तथा. आनंद प्रमोद अशी पण नावं आहेत त्यांच्या सेनापतींमध्ये. क्षेमबाहु सुबाहुश्च सिद्धपात्रश्च सुव्रतः गोव्रजः कनकापीडो महापारीषदेश्वरः गायनो दमनश्चैवः बाणः खड्गश्च वीर्यवान् वैताली गतताली च तथा कथकवातिकौ. हंसजः पंकदिग्धांगः समुद्रोन्मादनश्च रणोत्कटः प्रहासश्च वेतसिद्धश्च नंदकः. एते पुरा रावणसैन्यपाला नानायुधप्रहरणारणेषु हंसेषु मेषेषु वृषेषु वीरा रामं प्रतस्थुः कृतसिंहनादः. अशा प्रकारे या सगळ्या सेनापती आणि सैनिकांच्या मध्यभागी उभा असलेला हा जो सहस्रमुख रावण प्रभू रामांसमोर उभा राहिलेला आहे आणि सिंहनाद तोही करू लागलेला आहे. प्रभू रामचंद्रांनी त्याची ललकार स्वीकारली आहे. रावणाने रामचंद्रांची ललकार स्वीकारलेली आहे आणि आता युद्धासाठी प्रारंभ करतायत. इकडे काय होतंय? रावणस्यौरसा पुत्रा सह राक्षसपुंगवैः नाना प्रहरणोपेता द्रुद्रुवु राघवं रणे. रावणाचा औरस पुत्र महान महान राक्षसांसमवेत अनेक प्रकारचे प्रहार घेऊन प्रभू रामचंद्रांच्या दिशेने धावमान झाला, धावत धावत आला. औरस पुत्र हा शब्द वापरलाय. दोन प्रकारचे पुत्र असू शकतात माणसाला. एक औरस पुत्र आणि एक अनौरस पुत्र. औरस पुत्र याचा अर्थ विधिवत ज्या स्त्रीशी विवाह केलेला आहे त्या स्त्रीपासून झालेला पुत्र त्याला औरस पुत्र म्हणतात. आणि अनौरस पुत्र म्हणजे विधिहीन ज्या स्त्रीशी संग आलेला आहे तिच्यापासून उत्पन्न झालेलं बालक हे अनौरस मानलं गेलेलं आहे. विधी विरुद्ध झालेलं बालक हे अनौरस आणि औरस म्हणजे विधिवत झालेल्या विवाहापासून झालेलं बालक. म्हणून पूर्वीच्या काळी, आता तर एक पत्नी हा कायदाच झालेला आहे, पण अन्यथा पूर्वी लोकांना एकाच वेळेला 2-3 पत्नी पण असायच्या आणि 2-3 बाहेरच्या पण असायच्या. असा प्रकार होता पूर्वी. आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल काही लोक त्यांच्या परंपरेनुसार ज्या वेळेला स्वतःच्या बायकोची ओळख करून देतात तेव्हा म्हणतात ये मेरी धर्मपत्नी है. पूर्वीचा वाक्प्रचार आहे. म्हणजे बाकी ह्या अशा, पण ही माझी धर्मपत्नी आहे. आता तो वाक्प्रचार रूढ आहे, पण त्यामागचा हेतूच हा आहे की ही माझी विधिवत लग्न झालेली बायको म्हणून तिला धर्मपत्नी म्हटलेलं आहे. आणि बाकी अशा हे प्रकार होते भारतात सगळीकडे होते. काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरातपासून आसामपर्यंत हे प्रकार होते. आत्ता देखील हे असतात, फक्त आत्ता काही कळत नाही एवढंच. बाकी त्यावेळेला माणूस उघडपणे सांगायचा की ही माझी धर्मपत्नी आणि ह्या शेतावर राहतात.
असं महाराष्ट्रात असं म्हणायचं. ही वाड्यात राहते, ही शेतावर राहते, असं म्हणायचं पूर्वीच्या काळी. तर औरस आणि अनौरस हा प्रकार असतो. औरस संतती जी असते तिला शुद्ध संतती मानलेली आहे, आणि जी अनौरस असते त्या संततीला वेगवेगळ्या नावांनी ती संतती प्रचलित असते. वेगवेगळ्या नावांनी ती संतती प्रचलित असते. मग काही ठिकाणी शुद्ध संततीचा उल्लेख करण्यासाठी एखादा आकड्याचा उल्लेख केला जातो. जसं सोन्याच्या बाबतीत आपण म्हणतो ना, हे कसं सोनं आहे, 24 कॅरेट सोनं आहे, म्हणजे अस्सल सोनं आहे. आणि अनौरस संतती असली की त्याच्यातून एक आकडा कमी करतात आणि मग सांगतात हे अमुक अमुक आहे. महाराष्ट्रात काही जातींची नावं पण अशी आहेत की वरवर पाहता त्या जाती एक आहेत, पण त्या जातींना संख्येचा आधार दिलाय, अमुक अमुक संख्या, ती औरस शुद्ध अस्सल. आणि अनौरस जे असेल त्याला ती एक संख्या कमी देतात की ती अनौरस संतती, अनौरस पद्धतीने उत्पन्न झालेली असं समजलं जातं. तर असे प्रकार पूर्वीच्या काळी होते. समाजाची रचना अशी होती. पण एक होतं की धर्मपत्नींव्यतिरिक्त ज्या पत्नी होत्या त्यांच्याशी पण तो पुरुष प्रामाणिक राहायचा, त्यांचा वापर करून घेत नसे, तो प्रामाणिक असायचा. हे महत्त्वाचं आहे. बाजीरावांना 2 पत्नी होत्या. एकतर स्वतःच्या जातीची शनिवारवाड्यात राहणारी, आणि दुसरी होती मस्तानीबाई. पण याचा अर्थ मस्तानीबाईला त्यांनी काही वाऱ्यावर टाकलेलं नव्हतं. तिच्यासाठी वाडा बिडा बांधला होता, सगळं व्यवस्थित होतं, आणि ती पण त्यांच्याशी प्रामाणिक होती. त्यामुळे धर्मपत्नी आणि अन्य पत्नी यामध्ये प्रामाणिकतेच्या बाबतीत कुठे खोट नव्हती. फक्त धर्मपत्नी जी असायची ती कशी कुल, जाती, गोत्र, पत्रिका बित्रिका सगळं बघून व्यवस्थित लग्न केलेलं असायचं, म्हणून तिला धर्मपत्नी म्हणायचं. बाकी ती आवडली म्हणून लग्न केलं, अशा पद्धतीचं. तर इकडे रावणाच्या बाबतीत औरस पुत्र समोर आला असं म्हणण्याचं कारण काय? कारण तो शेवटी आहे राक्षस, त्यामुळे त्याला इतर ठेवलेल्या बायका पण भरपूर होत्या ना, त्यांच्यापासूनही मुलं भरपूर होती. म्हणून आत्ता इकडे त्याच्यासमोर कोण आलेला आहे? औरस पुत्र आलेला आहे, आणि तो रामाला सामोरं जातोय. औरस शब्दाचा हा अर्थ आहे. कालकक्षशितश्चैव भूतलोकन्मथंस्तथा यज्ञबाहु प्रबाहुश्च देवयाजी च सोमदः मज्जालश्च महातेजाः क्रथो वसुव्रतः तुहरश्च तुहारश्च चित्रदेवश्च वीर्यवान. आता हा काय झालाय? हा जो औरस पुत्र आहे त्या रावणाचा, तो अनेक राक्षसांना घेऊन आलेला आहे. कोण आहेत ते राक्षस? कालकंठ, प्रभाष, कुभांडक, कालकक्ष, शित, भूतल, उन्मथन, यज्ञबाहू, प्रबाहू, देवयाजी, सोमप, महातेजस्वी, महाज्जाल, मज्जाल, क्रथ, क्राथ, वसुव्रत, तुहार, वीर्यवान, चित्रदेव, हे सगळे राक्षस त्याच्याबरोबर आलेत. यात गंमत बघा, त्याच्याबरोबर आलेल्या राक्षसांची नावं वाल्मिकी सांगतायत, पण त्या सहस्रमुख रावणाच्या औरस पुत्राचंच नाव सांगत नाहीयेत. ते गुपित ठेवले. ही पूर्वीची साहित्यिक कला असायची. पण नाव नाही अशातला भाग नाही आहे. नाव आहे, त्या शब्दांमध्येच गुंफलेलं आहे. ते काय नाव आहे ते नंतर कळेल आपल्याला. तर सुरुवातीला नुसता औरस पुत्र आलाय आणि बऱ्याच राक्षसांना बरोबर घेऊन आलाय आणि रामावर धावून जातोय. त्या राक्षसांची नावं सांगताय. मधुरः सुप्रसादश्च किरीटश्च महाबलः वसनो मधुवर्णश्च कलशोदर एव च धर्मदो मन्मथकरः शुचिवक्रश्च वीर्यवान् श्वेतवक्रः सुवक्रश्च चारुतक्रश्च पांडुरः दंडबाहू सुबाहुश्च. ही सगळी राक्षसांची नावं आहेत. रजः कोकिलकस्तथा अचलः कालकाश्च बालेशो बालभक्षकः संचानकः कोकनदी गृध्रपत्रश्च जम्बुकः लोहाजवक्त्रो जवनः कुंभवक्त्रश्च कुंभकः
मंडग्रीवश्च कृष्णौजाः हंसवक्त्रश्च कुर्यजरः एते रावणपुत्राश्च महावीर पराक्रमाः. हे सगळे पराक्रमी योद्धे त्या रावणाच्या मुलाबरोबर आलेले आहेत. बाहुशब्दै सिंहनादैही, बाहुशब्द दंड थोपट्यात आलेत, सिंहनाद करत आलेत, गर्जना करत आलेले आहेत हे सगळे. पूरयंतो दिशो दश, सगळ्या दिशा दुमदुमून गेलेले आहेत. एषा सैन्य सहस्राणाम सहस्राण्यर्बुदानी च. बघता बघता हजारोंच्या संख्येने हे राक्षस बाहेर येऊ लागलेले आहेत. नानाकृती वयोरूपा विविधायुध पाणयः, अनेक प्रकारच्या आकृतींवाले वेगवेगळ्या वयाचे राक्षस, कोणी बालक आहेत, कोणी वृद्ध आहेत, असे वेगवेगळ्या वयाचे राक्षस होते. आयुध हातात धरलेली होती. कूर्म कुक्कुट वक्त्राश्च सर्प जंभक वक्त्रकाः. काही राक्षस असे आहेत की ज्यांची मुख कासवासारखी आहेत, काही राक्षसांची मुख कोंबडीसारखी आहेत, काही राक्षसांची मुख सर्पासारखी आहेत, काही राक्षसांची मुख जंभकासारखी आहेत, काही राक्षसांची मुख शृगालासारखी आहेत, काही सशासारखी आहेत, तर काही उंटासारखे दिसणारे आहेत, काही शुकरासारखे म्हणजे डुक्करासारखे दिसणारे आहेत. मनुष्यमेष वक्त्राश्च, काही राक्षस मनुष्याच्या मुखाचे आहेत. काही राक्षस कसे आहेत? मेष, मेष याचा अर्थ मेंढा, मेंढ्याच्या मुखाचे आहेत. काही शृगालमुखी, काही मांजरीच्या मुखाचे, काही दीर्घमुख, एवढी मोठी मोठी तोंड आहेत काहींची. काही नकुलमुखी, नकुल याचा अर्थ नागाबरोबर तो नकुल युद्ध करतो, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? नेवला. हिंदीमध्ये नेवला, मराठीमध्ये काय म्हणतात? मुंगूस. मुंगूस. तर काही राक्षस मुंगुसाच्या मुखाचे आहेत. काही उलुकमुख, गुबडाच्या मुखासारखे, काही काकमुख, कावळ्याच्या मुखासारखे, काही आखुमुख, आखुमुख आहेत. काही बभ्रुमुखाचे आहेत, काही मयूरमुखाचे आहेत. आखू याचा अर्थ उंदीर. आखू वाहन, उंदीर का हत्ती, मी सांगतो, लक्षात येईल माझ्या. आखू वाहन, आखू वाहन असा एक शब्द स्तोत्रामध्ये येतो. काही मत्स्यमुखी आहेत, काही वृक्षमुखी आहेत, काही शार्दूलमुखी आहेत, काही सिंहमुखावाले आहेत, काही मोठ्या हत्तीच्या मुखासारखे. म्हणजे हे आखू म्हणजे उंदीरच, आखू वाहन आहे. काही खराच्या मुखाचे आहेत, काही गायीच्या मुखाचे आहेत. असे वेगवेगळ्या मुखाचे हे राक्षस आहेत. महाजठर पापांगाः, काही राक्षस कसे आहेत? हे भली मोठी पोट आहेत त्यांची, असे जाडे जुडे असे असे काही राक्षस आहेत. काही कसे आहेत? पापांगाः स्तबकाक्षाश्च दुर्मुखाः, काही दिसायला एकदम दुर्मुखी आहेत, एकदम खराब दिसत आहेत. काही पारावतमुखी, वृषमुखी, कोकिलमुखी, तित्तिरीमुखी, कृकालसमुखी, श्वेतवक्त्रमुखी आहेत. काही व्यालमुखी, शुकमुखी, शुक म्हणजे पोपट, चंडमुखी, शुभान, काही राक्षस दिसायला फार सुंदर आहेत, शुभानन आहेत. काही आशिविषमुखी, काही चीरघारीमुखी, काही गोनासावकरणमुखी, काही स्थूलोदर, काही कृशांग, काही राक्षस एकदम असे किडकिडीत आहेत. काही कृशोदर आहेत, म्हणजे एकदम धिप्पाड आहेत पण पोट खपाटी असलेले आहेत. काही ह्रस्वग्रीयव, काही राक्षस असे आहेत की ज्यांची मान जी आहे ती अशी बसकट आहे, अशा पद्धतीची. काही लोक असतात ना, बसकी मान असते, तशा पद्धतीची मान असलेले काही राक्षस आहेत. काही राक्षस कसे? महाकर्ण, कान असे खालपर्यंत लोंबतायत असे राक्षस आहेत ते. गजेंद्रचर्म वसनास तथा कृष्णाजिनांबराः, काही राक्षसांनी अंगावर काय केलंय? मारलेल्या हत्तीचं कातडं पांघरलेलं आहे. काहींनी कृष्णाजिन, हरणाचं कातडं पांघरलेलं आहे. काही राक्षस असे आहेत की ज्यांचं तोंड पोटाच्या ठिकाणी तोंड आहे, पोटाच्या इकडे तोंड, इकडे तोंड नाही. म्हणजे खायचं ते पोटातून खायचं ना, तिथेच लगेच पोटात जाणं, अशा पद्धतीचे काही राक्षस आहेत.
उदरात मुख असलेले. काही राक्षस असे आहेत की ज्यांचं पाठीकडे तोंड आहे. काही राक्षस असे आहेत की ज्यांचं तोंड मांडीत आहे. काही राक्षस असे आहेत की ज्यांचं तोंड पायामध्ये आहे, असं पायाच्या इकडून खातात. पादप असतात ना, पायाकडून खाणारे कोणते जीव आपल्याकडे आहेत? पायाकडून खाणारे अन्न जे आहे ते पायाकडून ग्रहण करणारे कोणते जीव आहेत आपल्या आसपास? ही सगळी झाडं. ही सगळी जी झाडं आहेत यांची मुखं वर नाही आहेत, यांची मुखं खाली आहेत. ते मुळांच्या द्वारे पाणी ग्रहण करतात, वेगवेगळे धातू ग्रहण करतात. त्यामुळे पायाकडून अन्न खाणारे जे आहेत ते ही झाडं आहेत. पण काही राक्षसही असे असतात की जे पायाकडून अन्न ग्रहण करतात, पायाकडून अन्न ग्रहण करतात. तसेच काही प्रकारचे छोटे छोटे प्राणी असतात जे पायाकडून अन्न ग्रहण करतात. हायड्रा नावाचा पावसाळ्याच्या दिवसात आपल्या नळाच्या पाण्यामध्ये कधी कधी हायड्रा येतो. हायड्रा तो एक असा प्राणी आहे की तो असा उभा राहतो तिकडे, असा असा चालतो आणि तिथूनच तो अन्न ग्रहण करतो, पायातून अन्न ग्रहण करतो. त्यामुळे असे पण प्राणी आहेत की जे पायातून अन्न ग्रहण करतात. काही पाठीकडून अन्न ग्रहण करणारे प्राणी आहेत. असे वेगवेगळे प्राणी जगामध्ये आहेत. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. तर राक्षसांमध्ये देखील ह्या विशेषता आहेत. तथा कीटपतंगानां सदृशास्या महाबलाः. काही राक्षस कसे आहेत? कीटपतंगा, किड्याच्या मुखांसारखे, किड्यासारखी तोंड आहेत त्यांची. काही महाबली आहेत. काही राक्षस उंच उंच भुजा असलेले आहेत. काही राक्षस जे आहेत हे गरुडासारख्या मुखासारखे आहेत. चोल संवृत गात्राश्च नाना फलक वाससः नाना वेशधराश्चान्ये नाना माल्यानुलेपनाः. वेगवेगळ्या प्रकारच्या आपापल्या आवडीच्या माळा घातलेल्या आहेत ह्या राक्षसांनी. वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट घातलेले आहेत. त्या मुकुटांवर वेगवेगळ्या प्रकारची पिसं लावलेली आहेत. काहींची मुकुटं कशी आहेत? किरीटधारी, सोन्याची मुकुटं आहेत. काहींची मुकुटं कशी आहेत? पंचशिख, 5 शिखरं असे असे टोकदार टोकदार. रोमन एम्पररचे मुकुटं कशी असायची तशा पद्धतीचे. काही असे आहेत की ज्यांचे मुकुट प्राण्यांच्या कडक केसांपासून बनलेले आहेत. तर काही राक्षस असे आहेत की ज्यांच्या डोक्यावरची मुकुटं पक्ष्यांच्या पिसांपासून बनलेली आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मुकुटांना परिधान करून हे सगळे आलेले आहेत. विप्रहैकवशा नित्यमजेयाः सुरसप्तमैः. युद्धामध्ये देवतांना देखील अजेय असलेले असे हे सगळे राक्षस आहेत. देवतांना देखील, देवताही जिंकू नाही शकत यांना, असे आहेत. काही राक्षस कसे आहेत? दीर्घपृष्ठ, त्यांची पाठ विशाल आहे. काही राक्षस असे आहेत स्थूलपृष्ठ, जाडी पाठ आहे. काही राक्षस कसे आहेत? प्रलंब उदरः. काही राक्षस असे पोक काढून चालणारे आहेत, वाकत वाकत चालणारे आहेत. कुब्जाश्च, कुबड असलेले, जसं ह्याला कुबड असतं उंटाला वगैरे, तसे कुबड असलेले देखील काही राक्षस आहेत. काही राक्षसांचे कान हत्तीसारखे आहेत. हस्तिकर्णा शिरोधरा, हस्तिनासा कूर्मनासा, वक्रनासास्तथा परे, वारणेन्द्रिभाश्चान्ये दीप्तमन्तः स्वलंकृताः, पिंगाक्षा शंकुवकर्णाश्च वक्रनासास्तथा परे, पृथुद्रष्टा महादंष्ट्रा स्थूलोष्ठा हरिमूर्धजाः, नानापादौष्ठदंष्ट्राश्च नानाहस्तशिरोधराः. काय सुंदर सुंदर वर्णन आहे. ही वर्णनं जर लहान लहान मुलांना करून दिली आणि त्यांना सांगितलं अशी चित्र काढा, तर मुलं सुंदर चित्र काढतात. आम्ही लोकांनी हा प्रयोग केलेला आहे. आमच्या इकडे लहान मुलांची धर्मसभा चालते, छोट्या छोट्या मुलांची धर्मसभा. वय वर्ष 5 ते वय वर्ष 12 पर्यंतच्या मुलांची धर्मसभा चालते. त्या मुलांना आम्ही हेच शिकवतो, ह्याच गोष्टी शिकवतो. वेगवेगळ्या प्रकारची मुखं, वेगवेगळ्या प्रकारचे कान कसे असतात, त्यावरून त्यांना काय होतं, या निसर्गाची ओळख व्हायला लागते. निसर्गाची ओळख होते. या साहित्याचं ते फार मोठं महत्त्व आहे. ह्या पद्धतीचं शिक्षण जर विद्यार्थ्यांना दिलं तर मुलांना कार्टून बिर्टून बघायची इच्छाच होत नाही.
कारण ते स्वतःच अशी काही दिव्य दृश्य तयार करू शकतात आणि इतक्या उंचीला पोचतात की मग त्यांना कार्टून, यूट्यूबवरचे चॅनल्स वगैरे बघायची इच्छाच होती. आमच्या बालधर्म सभेतली मुलं जी आहेत ती मुलं कधी टी व्हीच बघत नाहीत. त्यांना बघायची अरे रामायण महाभारत ऐकणारी मुलं, ती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा ऐकणारी मुलं, त्यांना टी व्हीतून काय मिळणार आहे. त्यामुळे आमची बालधर्मसभेची मुलं टी व्ही पाहत नाहीत, मोबाईलवर कार्टून बघत नाहीत, काही नाही. पण ज्ञान मात्र त्यांना रामायणातलं ज्ञान, महाभारतातलं ज्ञान अगदी सहज चालता बोलता आम्ही लोक देतो. आमचे जे छोटे छोटे बाल विद्यार्थी आहेत ती मुलं चेस खेळतात. वय वर्ष 5 चेस खेळत आहेत. घोडा कसा चालतो, उंट कसा चालतो, मग ही रावणाची सेना, ही रामाची सेना, चला युद्ध करा, असं. तर लहान मुलांना ह्या पद्धतीने आपण शिक्षण दिलं तर लहान मुलांना कोणत्याही बाह्य गोष्टींची सवयही लागणार नाही, व्यसनही लागणार नाही. आत्ता मध्यंतरी असंच झालं. आमच्या इकडे एक आमचा सामंत म्हणून विद्यार्थी आहे. त्या सामंतची मुलगी, तिचं नाव नंदिनी, तिला लहानपणापासून 3 वर्षाची असल्यापासून मी तिच्याशी चेस खेळतोय, बुद्धिबळ. आणि त्या बुद्धिबळाला ती लहानपणापासून बसते. तर आत्ता मध्यंतरी असं झालं, जानेवारी महिन्यात मी बाहेरगावी होतो. सौरपुराणाची कथा विदर्भात चालू होती. तर बरेच दिवस झाले गुरुजी दिसले नाहीत. तिच्या वडिलांना, आता ती 5 वर्षाची, वडिलांना सांगितलं की गुरुजींना फोन लावून द्या. तर फोन लावला. गुरुजी कधी येणार? म्हटलं आत्ता सप्ताह आहे, 4 दिवसांनी मी येतो म्हटलं. म्हटलं का ग, एवढी का आठवण आली? बरेच दिवसात चेस नाही खेळले म्हणे. छोटीशी 5 वर्षाची मुलगी म्हणते बरेच दिवसात चेस नाही खेळले, चेस खेळायचं आहे म्हणे, या लवकर. लहान मुलं लढीबाळ असतात. आणि मग आम्ही पोचलो 4-5 दिवसांनी. पहिला दिवस झाला, ती भेटायला आली वडिलांबरोबर, आईबरोबर. मी काही चेसचं नाव नाही काढलं. दुसऱ्या दिवशी आली, तिसऱ्या दिवशी आली, चौथ्या दिवशी आली. आता तिला राबवलं नाही, कारण मुलांचे वर्ग होत असतात आमच्याकडे. राबवलं नाही. एक दिवस वर्ग झाल्यानंतर अशी कमरेवर हात ठेवून म्हणते चेसचं काय झालं? चेसचं काय झालं? म्हणजे किती उत्साह लहान मुलांना. ते कसं आहे, लहान मुलांना त्या पद्धतीने आपण जर शिकवलं ना तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. लहान मुलांना उसाचे काप करून चघळायला द्या, ते चॉकलेटला हातच लावणार नाही. उसाचे काप चघळायला द्या, वेगवेगळे प्रकार द्या त्यांना खायला. ते सांगून द्या. ते सांगून दिल्यानंतर इतकी व्हरायटी कळते की त्यांच्या दृष्टीने चॉकलेट म्हणजे असं क्षुल्लक होऊन जातं, एकदम क्षुल्लक. तर त्या पद्धतीने मुलांवर संस्कार घातले तर खूप छान मुलं तयार होतात. प्रत्येक मूल लहानपणी भरपूर गुण घेऊन आलेलं आहे, गुणांचा पेटारा आहे. कारण ज्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो तो खूप पुण्य कमवूनच आलेला असतो, तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. पण त्या सगळी जी पुण्य आहेत ना ती बीजरूपात आहेत. त्या बीजरूपाला आई, वडील आणि गुरूंनी खत पाणी घातलं तर ती बीज अंकुरित होतील. नाहीतर ती बीज तशीच्या तशी डब्यात भरून ठेवलेली बीज, काय उपयोग त्या बीजांचा? ती जर शेतात पेरली, त्याला पाणी घातलं, खत घातलं तर ते अंकुरित होईल, त्याचं पीक येईल. तसं आपण सगळे जन्माला येताना मागच्या जन्मांची पुण्य घेऊनच मानव जन्म प्राप्त केलाय. त्या फक्त जन्माला आपल्याला पोषण द्यायचंय. आई वडिलांचं काम काय आहे? 2 वेळचं जेवण देणं आई वडिलांचं काम नाही आहे, ते तर ते नशीब ते घेऊनच आलेलेत. लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा आई वडिलांना असं वाटतं की ह्याच्या अन्ना पाण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. अन्ना पाण्याची जबाबदारी नसतेच कोणाची कोणावर. ते म्हणतात ना काय, दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. तसं प्रत्येक जण जन्माला येतं ते स्वतःचा अन्ना पाण्याची सोय भाग्य घेऊन आलेलं असतं. आई वडिलांचं काम काय आहे? मुलांना कपडे देणं, अन्न देणं हे काम गौण आहे. मुख्य काम आहे संस्कार घालणं. हे आई वडिलांचं ना गुरूंचं काम आहे, संस्कार घालणं, त्यांच्यातली बीजा अंकुरित करणं संस्काराची, हे मुख्य काम आहे.
बाकी अन्न पाणी तर काय झोपडीतल्या मुलाला देखील मिळत असतं, किंबहुना बंगल्यात राहणाऱ्या मुलापेक्षा झोपडीतलं मूल जास्त बलशाली असतं, तगडं असतं. त्यामुळे अन्न पाणी तर मिळतं. आवश्यकता आहे संस्काराची. मनुष्याचं खरं अन्न आहे संस्कार. प्राण्यांचं खरं अन्न चारा पाणी दाणा हे सगळं. मनुष्याचं खरं अन्न आहे संस्कार. ते जर मिळाले लहान मुलांना तर ते उत्तम मनुष्य म्हणून जन्माला येतील. नाहीतर कितीतरी मुलं मी पाहतो दिवसातले 2-2, 3-3 तास मोबाईलमध्ये फुकट घालवतात. 2-2, 3-3 तास काही कारण नसतं, नुसतं ते रीळ बघत बसलेले असतात 2-2, 3-3 तास. आई हाक मारतीये, आईकडे लक्ष नाही. वडील हाक मारतायत, त्यांच्याकडे लक्ष नाही. कोणाचा फोन आला उडवून बोलतात, फोन ठेवून देतात, लक्षच नाही कोणत्या गोष्टीकडे. 3-3 तास आपल्या जीवनाचे मोबाईलच्या रीळ बघण्यामध्ये घालवणं, फेसबुक बघण्यामध्ये घालवणं, याला काही अर्थ नाही. हे सगळे देशाचे यूथ मॅन आवर्स वेस्ट करण्याचे धंदेच सगळे. त्यामुळे मोबाईलवर आपण स्वार झालं पाहिजे. आपण घोडा बनलोय आणि मोबाईल स्वार झालाय असं होता कामा नये. मोबाईल आपल्यासाठी घोडा आहे, आपण त्याच्यावर स्वार होऊन आपलं कार्य सिद्ध केलं पाहिजे. इकडे काय होतंय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरवाले त्यांचं कार्य सिद्ध करतायत, आपलं कार्य सिद्ध कमी होतंय. तर हे प्रकार आहे. आठवड्यातून एक दिवस मी फक्त टी व्हीवर बातम्या बघतो. एक दिवस. काल बघितलं जोशींकडे बातम्या, बस. आता पुन्हा आठवडाभर मी बातम्या बघणार नाही. कारण इंटरनेटमध्ये तशा सोयी आहेत. तुम्ही तुम्हाला हव्या त्या बातम्या कस्टमाइज करू शकतात. दिवसातून 2 वेळा बातम्यांचं न्यूजलेटर तुम्हाला येतं, तेवढं वाचलं झालं, बाकी काही बघायची गरज नाही. तर इंटरनेटचा खूप छान वापर करता येऊ शकतो, खूप छान वापर करता येऊ शकतो. आज मला एक प्रेस नोट द्यायची होती, कारण महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायदा पास झाला आहे. त्यामुळे आता धर्मांतर करणं खूप कठीण होणार आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्या संदर्भात लगेच ख्रिश्चनांच्या बिशपांनी आणि बाकी मुस्लिम लोकांनी वगैरे विरोध केला. याचा अर्थ त्यांना तो कठीण झाला आहे आता कायदा, एवढं नक्की. म्हणून तर विरोध केला, नाही तर विरोध कशाला केला असता. तर आमच्या इकडच्या नेत्यांनी सांगितलं की गुरुजी, हिंदूंच्या बाजूनी कोणीच बोलत नाही आहे कायदा चांगला आहे म्हणून, तर तुम्ही तुमचं एक प्रेस नोट धर्मसभेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने म्हणजे जाहीर करा. तर ती प्रेस नोट मला बनवायची होती. तर ती प्रेस नोट बनवायची म्हणजे टाईप करायचं. काय केलं मी, म्हणजे मोबाईलचा वापर बघा किती छान होऊ शकतो. इथून मला नाईकांच्या घरापर्यंत जायचं होतं. त्या 20 मिनिटामध्ये मी फक्त तोंडाने सांगत गेलो आणि मोबाईल स्वतः टाईप करत गेला. आणि पूर्ण टाईप झाल्यानंतर ChatGPTवर ते कट पेस्ट केलं आणि त्यात लिहिलं की ह्यातल्या ऱ्हस्व दीर्घच्या चुका आणि स्पेलिंग मिस्टेक शोधून करेक्ट करा. त्यांनी करेक्ट पण केलं. अलाइन करायला सांगितलं, त्यांनी अलाइन पण केलं. बस. म्हणजे गाडीतून प्रवास करता करता इकडे तिकडे रस्ता बघता बघता प्रेस नोट तयार केली, झाली तयार प्रेस नोट. मोबाईलचा असा छान वापरही करता येऊ शकतो, चांगला वापरही करता येऊ शकतो. पण तो वापर करण्याची आपल्याला प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मोबाईलचा फालतू वापर बंद होऊन जाईल. मुलांना ते शिकवलं पाहिजे, ते तंत्र, तर ते बंद होईल. तर विविध पोशाखधारी असे देखील राक्षस होते. ह्या सगळ्या राक्षसांबरोबर काय काय होतं, या राक्षसांबरोबर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आयुध होती. कोणती आयुध होती? शतघ्नी. शतघ्नी म्हणजे तोफ. शतघ्नी म्हणजे छोटंसं मिसाईल, म्हणजे एका वेळेला 100 लोकांना मारेल, 100 लोकांचं हत्या करेल, त्याला शतघ्नी म्हणायचे आपल्याकडे. तर शतघ्नी चक्रहस्ताश्च तथा मूसल पाणयः, हातात मुसळ होत्या, चक्र होती. असिमुद्गरहस्ताश्च दंडहस्ताश्च केचन, हातामध्ये असी नावाचं शस्त्र, मुसळ नावाचं शस्त्र, हे सगळं होतं. गदा भुषुंडी हस्ताश्च तथा तोमर पाणयः,
आयुधैर्विविधैर्घोरैर्मेहात्मानो महोजसः. वेगवेगळी महान महान पद्धतीची आयुधं होती आणि ही चालवणारे सगळे सैनिक देखील महान महान पद्धतीचे होते. महाबला महावेगा असंख्याता विनिर्णयुः घंटाजालपिनाद्धांगा ननृतुस्ते रणाजिरे. कोटिशो विकृत वृक्षभाषिणो यातु धानगणसैन्यपालकाः दुद्रुवुः रघुकुलावतंसकं गृह्णाधावन पोथवादिनः. अशा प्रकारे महाबली महावेगवान असंख्य सैन्य असलेले हे सगळे राक्षस वेगवेगळ्या रणस्थलामध्ये मोठ्या मोठ्यांदी नृत्य करत, हाहाकार करत, सिंहनाद करत करत पुढे पुढे चाललेले होते. असे हे पुढे जात असताना पुढे काय झाले? धनुषुश्च विधून्वानस्ततो वैश्रवणानुजः. वैश्रवण अनुजः असं म्हटलेलं आहे. वैश्रवण हे नाव कोणाचं आहे? कुबेराचं नाव आहे. आणि कुबेराचा अनुज, अनुज म्हणजे धाकटा भाऊ, जो रावण, सहस्रमुख रावण. कारण दोघंही विश्रवा ऋषींची मुलं आहेत. कुबेराची आई वेगळी आहे, रावणाची आई वेगळी आहे. त्या दोघी एकमेकांच्या सवती आहेत. त्यामुळे हा कुबेर पहिला जन्माला आलाय. नंतर रावण आणि हा दशानन रावण आणि सहस्रानन रावण हे दोघं जुळे जन्माला आलेले. त्यामुळे कुबेरानंतर जन्माला आल्यामुळे अनुज म्हटलेलं आहे, धाकटा बंधू. धनुषुश्च विधून्वानस्ततो वैश्रवणानुजः. हा वैश्रवणाचा अनुज असलेला सहस्रमुख रावण धनुष्याला कंपायमान करत त्याची प्रत्यंचा ताणत ताणत पुढे येऊ लागलेला आहे. आता तो विचार करतोय की काय नक्की, कुठून काय, हे काय करायचं युद्ध, हे नक्की समोर आलेली व्यक्ती आहे तरी कोण, का माझ्या विरोधात लढण्यासाठी आली आहे, हा तो विचार करतोय. तोच ततो गगन संभूता वाणी समुपद्यत. तेवढ्यात आकाशातून आकाशवाणी झाली. भो रावण महावीर्य रामोयम समुपागतः. हे रावण, तुझ्या समोर आलेला हा महाबलशाली योद्धा हा दुसरा तिसरा नसून, कोणी नसून, हा साक्षात रामच आहे. राम हा यम, हा राम आहे. राघवो यमयोध्याया राजा धर्मस्वरूप धृक लंकायां निहतो येन दाराकर्षितवानुज. आकाशवाणी होतीये, आकाशवाणी होतीये की हे रावणा, अयोध्येचा राजा असलेला, अयोध्येचा राजा असलेला, या संपूर्ण द्वीपांचा अधिकारी असलेला राम तुझ्यासमोर युद्धासाठी आलेला आहे. आणि हा राम तोच राम आहे ज्यांनी समुद्राचं उल्लंघन करून लंकेमध्ये दाखल होऊन तुझ्या धाकट्या भावाला ज्यांनी मारलं, तोच हा राम आहे. धाकट्या भावाला मारलं तोच हा राम आहे. तद्वदार्धमिहायोतो विभीषण वसुप्रदः भ्रातृभिर्वानरैर्क्षैः राक्षसैर्मानुषैर्युतः. हा तोच राम आहे ज्याने लंकेचं राज्य विभीषणाला दिलं. तो त्याच्या भावांसहित, वानरांसहित, वृक्षांसहित, अस्वलांसहित, त्याचप्रमाणे विभीषणाच्या सैन्यातल्या राक्षसांसहित आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्य मनुष्यांसहित आज इकडे आलेला आहे. श्रुत्वा ह्यमानुषं वाक्यं रावणो लोक रावणः क्रोधमाहारयामास द्विगुणं मुनिपुंगव. हे काय, पृथ्वीवरचा एक माणूस माझ्याशी युद्ध करण्याची हिंमत ठेवून येतो? हे पाहून त्या रावणाला आणखीन क्रोध आला. देवता आल्या असत्या युद्धाला तर समजू शकलो असतो, पण एक अयोध्या नावाच्या राज्याचा एक राजा, मनुष्य माझ्याशी युद्ध करायला येतो, हा विचार करतोय. हन्यतां वध्यतामेष मानुषो रिपुसंज्ञितः मम विश्वजिनः साक्षात् रणाय समुपस्थितः. हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य माझ्याशी युद्ध करायला येतो. यांनी रावणाला मारलं आणि माझ्याशी युद्ध करायची हिंमत करतो. अहंकार जागृत झालाय त्या सहस्रमुख रावणाचा.
आणि विचार करतोय की काय आता करावं, ह्याचा वधच केला पाहिजे, पुन्हा कोणता मनुष्य हिम्मत करणार नाही. इत्युक्त्वा बाणजालानि चक्रपर्वत तोमरान चिक्षेप सहसा रक्षः पुष्पकोपरि सुव्रतः. असं म्हणून अनेक बाणसमूह, अनेक चक्र, अनेक पर्वतच्या पर्वत आणि अनेक तोमर हे राक्षस पुष्पासारखे वर उडवायला लागलेत, आकाशाच्या दिशेने उडवायला लागलेत. म्हणजे थोडक्यात काय, स्वतःच्या सेनेची ताकद दाखवत आहेत. राक्षसीच्या चमूर घोरा वानरान वृक्ष मानुषान चखाद कांश्चिदपरान पोथयामास दर्पितान. घोर राक्षसी सेना, वानर, वृक्ष, मनुष्य या सगळ्यांना क्षणभरात खाऊन टाकतील अशा प्रकारची शस्त्रास्त्र ह्या सहस्रमुख रावणाने प्रदर्शित केली. सा च शाखा मृगी सेना राघवस्य च मानुषी रावणस्यानुगान्वीरा जघान बाणपर्वतैः तन्योन्यवधमिच्छन्तो युयुधुः सैनिकोत्तमाः पेतुर्मम्लुश्च स्मुहुः राक्षसा वानरानराः. प्रभू रामचंद्रांचं मानुषरूप, वानर सेना, रावणाचे अनुचर असलेले राक्षस वीर, बाण आणि पर्वतांमुळे नष्ट होतील की काय अशा पद्धतीची स्थिती उत्पन्न झाली. त्या सैनिकातले लोक एक दुसऱ्याचा वध कसा होतोय याची कामना करीत पुढे पुढे सरसावत आहेत. एक दुसऱ्याचा म्हणजे यांच्याद्वारे राक्षसांचा, त्यांच्याद्वारे ह्या लोकांचा पुढे पुढे जात आहेत. तसे हे राक्षस ह्या सगळ्यांचा प्रहार सुरू करतायत आणि एक एक वानर मरून खाली पडू लागलेले आहेत. विभीषणाचं राक्षस सैन्य देखील मरून खाली पडू लागलेलं आहे. ततो रामो महाबाहुर्भरतो लक्ष्मणस्तथा शत्रुघ्नो हनुमान वीरः सुग्रीवो जाम्बवांस्तथा अन्ये च नलनीलाद्या विभीषण पुरोगमाः युयुधुस्ते महाघोरम महाघोरे रणाजिरे. आता हे सगळं पाहून ताबडतोब राम आणि लक्ष्मण युद्धात उतरले. त्यांच्याबरोबर शत्रुघ्न, भरत, हनुमान, विभीषण, सुग्रीव, नल, नील हे सगळे, जांबवान हे सगळे युद्धात उतरलेत आणि घनघोर युद्धाला प्रारंभ झालेला आहे. निर्जग्मुश्च विनेदुश्च चिक्रीडुश्चैव राक्षसाः जर्हुषुश्च महात्मानः संग्रामेष्वनिवर्तिनः उत्कृष्टा स्फोटितैर्नादैश्चचालेव च मेदिनी रक्षसां सिंहनादैश्च परिपूर्णः नभस्थलं. बास, यांनीच प्रत्युत्तर द्यायला सुरू केलं. राक्षसांच्या भुजांमध्ये देखील अधिक बळ आलं आणि तेही जोरदार प्रत्युत्तर द्यायला लागलेले आहेत राक्षस. ते प्रायुध्वन्तः मुदिता राक्षसेन्द्रा महाबलाः प्राययुर्वानरानीकं समुद्यत शिलायुधं युयोध राक्षसं सैन्यं नरराक्षसवानरैः रहत्यश्वरथः संबाधं किंकिणी शतनादितं. महाबली राक्षस, त्यांना आनंद होतोय, जोरदार युद्ध सुरू झालं, ते पण आणखीन जोरात युद्धाला प्रारंभ करतायत. मोठी मोठी शिळा घेत आहेत डोंगरांची आणि ती वानरांच्या डोक्यावर घालून त्यांना मारायला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. वानर देखील पूर्ण जीव तोडून राक्षस सेनेशी युद्ध करतायत. हत्ती, घोडे, रथ या सगळ्यांवर आक्रमण चालू आहे. एकमेकांवर जोरदार आक्रमण चालू आहे. नलजीमुत संकाशैः समुद्यत शिलायुधैः. नील काय करतोय, मेघा समान असलेल्या मोठ्या मोठ्या शिळा घेऊन उचलून दीप्त अग्नी आणि सूर्या समान असलेल्या सर्व दिशांमध्ये पसरलेल्या राक्षसांना मारण्यास प्रारंभ करतोय. शिळा घेऊन मारायला प्रारंभ करतोय. त्या राक्षसी सेनेला पाहून धबाधब एक मोठ्या शिळा घेऊन सगळ्या दिशांनी वार करायला प्रारंभ केलेला आहे नीलाने. ते पादशीला शैलैस्तां चक्रुर्वृष्टिमुत्तमां वृक्षौघैर्वज्रसङ्काशैर्हरयो भीमविक्रमाः शिखरैः शिखराभांस्ते यातु धानान् मर्दयन्
निर्जघ्नू समरे क्रुद्धा हरयो राक्षसर्षभान. मोठी मोठी शिखरं घेऊन आता राक्षस आणि नल नील वगैरे यांची युद्ध सुरू झालेली आहे. वास्तविक सज्जन हो, ही संस्कृतमधली वाक्य जी आहेत ना, त्याचा मराठीमध्ये हवा तसा अनुवाद नाही करतायत. कारण संस्कृतमधल्या वाक्यांमध्ये जे बळ आहे ते बळ मराठी वाक्यांमध्ये येत नाही. म्हणून हे असे ग्रंथ वाचण्यासाठी संस्कृतचाच अभ्यास गरजेचा आहे. संस्कृतचा जर अभ्यास असेल तर खरा आनंद मिळतो हे सगळं वाचताना. असं वाटतं आपणच युद्धात आहोत की काय, आपण प्रत्यक्ष बघतोय की काय. इतका जोर आहे त्या संस्कृतमध्ये. आणि त्या संस्कृतमधल्या एकेका वाक्याला मराठी अनुवाद करायचं म्हटलं तर त्यासाठी 10-10 वाक्य वापरली तरी तो भाव उत्पन्न होत नाही. आता एक उदाहरण देतो. चक्रुर्वृष्टिमुत्तमाम, चक्रुर्वृष्टिमुत्तमाम. काय नक्की करत असेल नील? चक्रुर्वृष्टिमुत्तमाम म्हणजे काय आहे? तर एक दगड घेतोय इकडे टाकतोय, एक दगड घेतोय ह्या दिशेला टाकतोय, एक दगड घेतोय त्या दिशेला टाकतोय. म्हणजे जर आपण विमानातून बघितलं तर ते दगड त्या ट्रॅजेक्टरीज अशा पडतायत की एक असा, दुसरा असा, तिसरा असा. म्हणजे वरतून जर बघितलं तर अशी चक्राकार त्यांनी दगड फेकायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यामध्ये पण एक रिदम आहे. एक चक्र, एक इकडे, एक तिकडे, एक तिकडे, एक तिकडे, असं करून दगडांनी एक अलौकिक चक्र तयार केलंय ट्रॅजेक्टरीजचं. पण त्यासाठी शब्द किती वापरला? एकच, चक्रुर्वृष्टिमुत्तमाम. बस एवढ्या शब्दाचा वापर केला. पण या शब्दाचं रूपांतर जर खरोखर आपण चित्रामध्ये वर्णन केलं तर फिजिक्सचा एक मोठं म्हणजे छान इक्वेशन वगैरे तयार करता येईल की अशा ट्रॅजेक्टरीज केलेल्या आहेत की ते दिसायला अशी पण चक्र दिसत आहेत आणि ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, असं तो टाकत चाललेला आहे. त्यामुळे वरतून ते चक्र पण दिसतंय आणि एक दगड पडतो दुसरा दगड येतो, त्यामुळे असं हलणारं चक्र दिसतंय. म्हणजे फिजिक्समध्ये जे वेगवेगळ्या ट्रॅजेक्टरीजचं वर्णन येतं ते सगळं एका शब्दात घेतलंय, चक्रवृष्टिमुत्तमाम अशा पद्धतीचं. वृक्षौर्घैर्वज्रसंकाशैर्हरयो भीमविक्रमाः शिखरैः शिखराभांस्ते यातु धानानमर्दयन् निर्जघ्नुः समरे क्रुद्धा हरयो राक्षसर्षभान्. युद्धाचं खूप सुंदर वर्णन आहे. प्रत्यक्ष कसं युद्ध घडतंय खूप सुंदर वर्णन. दैत्यांचं ताडन होतंय. इकडे ताडन या शब्दाचा अर्थ काय आहे? ताडन म्हणजे त्यांना वार तर लागतोच आहे दैत्यांना. मुख्य ताडन होतंय याचा अर्थ काय? त्यांचा अहंकार चूर्ण व्हायला लागलाय आता दैत्यांचा. या सगळ्या वानरवीरांचं शौर्य पाहून दैत्यांना आत्तापर्यंत वाटत जे होतं की पृथ्वीवरचे लोक, मनुष्य लोक काय करणार आहेत, त्यातून हे वानर बिनर आलेत, हे काय करू शकणार आहेत. त्यांचा तो जो अहंकार होता तो आता चूर्ण होऊ लागलेला आहे. म्हणून ताडन शब्द वापरला. अशा प्रकारे दैत्यांचं ताडन होऊ लागलंय. केचिद्रथगतान् वीरान् गज वाजी स्थितानपि निर्जघ्नुः सहसा प्लुत्य यातु धानालंगमः प्लवंगमः. हत्ती घोड्यांवर स्थित असलेल्या त्या राक्षसांवर हे वानर काय करतायत? उड्या मारून मारून आक्रमण करतायत. म्हणजे राक्षसांना वाटत होतं आपण तर हत्तीवर आहोत, आपल्याला कोण हात लावणार, आपण घोड्यावर आहोत, घोडे चपळ आहेत, आपल्या मागे कोण येणार. पण हे वानर त्याहून चपळ आहेत. त्यामुळे घोड्यावरून पळणाऱ्या राक्षसांवर पण पटकन उडी मारून आक्रमण करतायत. हत्तीवर चढलेल्या राक्षसांवर देखील हत्तीची सोंड धरून पटकन चढून त्याला बुक्का मारून येत आहेत. विचार करा काय युद्ध असेल. एखादा खालून रथ जातोय, झाडे आहेत, वर्णन आलंय ना पुष्कर द्वीपावर खूप सुंदर सुंदर झाडे आहेत. त्या झाडांच्या वर वानर बसलेले आहेत, झाडांची फळं खातात. हे आला आला रथ आला, रथ आला करून वरतून अचानक धापकन त्याच्यावर आक्रमण करतायत. रथावर बसलेल्याला वाटतंय की माझ्याकडे रथ आहे, हे आहे, ते आहे. अरे पण अचानक वरच्या झाडाखालून रथ जाताना वरतून वानरांनी उडी मारल्यानंतर काय करू शकणार आहे तो? किती मोठा योद्धा असला तरी अचानक वरतून वानरांनी उड्या मारल्या
त्याच्याकडे रथात असलेलं सगळं शस्त्रास्त्र इतस्तता फेकून दिलं, त्याचं छत्र तोडलं, त्या घोड्यांच्या अंगावर उड्या मारून त्या घोड्यांना उधळून लावलं. अशा पद्धतीचं युद्ध चालू. म्हणजे राक्षसांना जे वाटत होतं की आम्ही किती शूरवीर आहोत, हे वानर आणि मानव काय करणार आहेत, आमच्या पुढे काय टिकणार आहेत, त्यांच्या मनाचा अहंकार जो होता तो तिथे चूर्ण होत होता. केवळ वानरांद्वारे चूर्ण होत होता अहंकार, वानरांद्वारे चूर्ण होत होता. खूप सुंदर वर्णन आहे यात. युद्धाच्या खूप नीती सांगितलेल्या आहेत. शैलशृंग निभास्ते तू मुष्टी निष्क्रांत लोचन वे पूपे तुश्च येत दुश्च ततो राक्षस पुंगवः. पर्वतासारख्या शृंगा समान असलेल्या भयंकर भयंकर राक्षसांना देखील या वानर सेनेनी कंपित करून टाकले. तत शूलैश्च वज्रैश्च विमुष्टिर्हरिपुंगवैः मुहूर्तेनावृता भूमी रभवच्छोणितप्लुता. हे वानर काही घाबरत नाहीयेत. हातात शूल आला तर शूलाने आक्रमण करतायत, हातात वज्र आलं वज्राने आक्रमण करतायत. हे राक्षस देखील वानरांवर आक्रमण करतायत आणि बिचारे ते छोटे छोटे वानर शौर्य दाखवतायत. पण कधी कधी एखाद्या वानराच्या छातीत त्रिशूळ शिरतोय, एखाद्याला तलवारीचा वार लागतोय आणि बिचारे काही वानर किंचाळ्या फोडत फोडत प्राणत्याग करतायत, रक्तबंबाळ होऊन गेलेले आहेत. असं पण झालेलं आहे. फक्त राक्षसच मरतायत असं नाही, वानर सेनेतही मरण चालू आहे. विकीर्णैः पर्वताग्रैश्च रक्षोभिरुपनमद्दितैः आक्षिप्ताक्षिप्यमाणाश्च भग्नशेषाश्च वानराः. वानर भग्न होत होते. राक्षसांचेही वार काही कमी नव्हते. रथेन रथिनंचापि राक्षसं राक्षसेन च हयेन च हयं केचित् पीपीशूर्धरणीतले वानरान् वानरैरेव जघ्नुर्घोरा हि राक्षसाः राक्षसान् राक्षसैरेव पिपिशुर्वानरायुधाः. रथावर बसलेले रथीशी युद्ध करत होते, राक्षस राक्षसांशी युद्ध करत होते, घोडदळावरचे घोडदळावरशांशी युद्ध करत होते, पृथ्वी दलावरचे जे होते ते पृथ्वी दल असलेल्या राक्षसांशी युद्ध करत होते. वानर जे होते ते वानरमुखी असलेल्या राक्षसांशी युद्ध करत होते. अशा प्रकारे घोर राक्षस रूपांचं ताडन करत करत हे सगळे पुढे जात होते. बघता बघता बरेच राक्षस मारले जात होते. इकडे राक्षस काय करत होते, मोठ्या मोठ्या शिळा घेऊन वानरांना मारत होते. शस्त्रांच्या छेदाने वानरांना मारू लागले. परस्पर एक दुसऱ्यांवर शैलशिखर म्हणजे डोंगर एक दुसऱ्यांवर प्रहार करून सोडू लागले. ते डोंगर एकमेकांवर आदळून त्याचं चूर्ण व्हायचं. त्यावेळेला मोठा ध्वनी व्हायचा आणि आकाशातून एकदम माती खाली पडायची. असे सगळे प्रकार झाले. छिन्न चर्मतनोत्राणा राक्षसा वानरैकृता. आता मात्र वानरांनी युद्धामध्ये पुढे आणखीन सरसी मिळवली. सरस ठरले वानर. काय करू लागले, राक्षसांना हे वानर जखमी करू लागलेले. जखमी करण्यासाठी काय काय मार्ग आहेत, हाताची नखं आहेत, तोंड दात आहेत, ह्या सगळ्यांनी ते जखमी करू लागले. पर्वतावरून जशा वेगवेगळ्या प्रकारचे झरे उत्पन्न होतात तसे आता ह्या राक्षसांना जखमी केल्यामुळे त्यांच्या पर्वताकार देहातून जणू काही रक्ताचे झरेच वाहत आहेत की काय असं भयंकर दृश्य दिसू लागलं. तस्मिंस्तदा संयती संप्रवृत्ते कोलाहले राक्षसराजधान्यां संहृष्यमाणेषु च वानरेषु निपात्यमानेषु च राक्षसेषु. अशा प्रकारे मोठं संग्राम प्रवृत्त झालं आणि राजधानीमध्ये संपूर्ण कोलाहल होऊ लागला. वानरांना प्रसन्नता प्राप्त होऊ लागली आणि राक्षसांचं मरण सुरू झालेलं आहे. राक्षसांचं मरण सुरू झालेलं आहे. प्रभू रामचंद्रांचं वैशिष्ट्य काय, प्रभू रामचंद्र जे युद्ध करतात ते स्वतःच्या भूमीवर ललकारून युद्ध नाही करत. ते युद्ध करतात ते शत्रूच्या भूमीवर जाऊन युद्ध करून येतात. त्यात फायदा काय असतो, आपली प्रजा सुरक्षित राहते आणि शत्रूच्या प्रजेमध्ये भय उत्पन्न होतं.
पण ही गोष्ट सामान्य पण नाही, कारण आपल्या घरात राहून जर युद्ध करायचं म्हटलं तर सामुग्रीवर आपला ताबा असतो. दुसरीकडे जाऊन युद्ध करायचं म्हटलं तर आपल्याला लावा जमा सामुग्री सगळी बरोबर घेऊन जावी लागते, सगळी शिधा सामुग्री बरोबर घेऊन जावी लागते. त्यामुळे दुसऱ्याच्या जागेवर जाऊन युद्ध करणं ही एक चांगली रणनीती आहे, पण प्रॅक्टिकली खूप कठीण आहे. मग प्रॅक्टिकली या रणनीतीला पूर्ण करण्यासाठी आपले सैनिकही तसे हवेत की ज्यांच्यासाठी जास्त व्यवस्था लागणार नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांचे सैनिक कोण आहेत? वानर आहेत. त्यांच्या लॉजिंग बोर्डिंगची काही व्यवस्था नाही करावी लागत, पण मानव घेऊन गेले असते तर लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्था करावी लागली असती. त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या सेनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आहेत, त्यांना लॉजिंग बोर्डिंगची गरज लागत नाही. लॉजिंग बोर्डिंग लागतं कोणाला? माणसाला लागतं. त्यामुळे इकडे प्रभू रामचंद्र मानुष सेना खूप कमी घेऊन गेलेत आणि अशीच सेना जास्त नेलेली आहे. रामायणामध्ये युद्धनीतीतली एक नीती ही आहे की स्वतःच्या राज्याच्या हद्दीत युद्ध करू नका, युद्ध शत्रूच्या हद्दीत करा. शत्रूच्या हद्दीत युद्ध करा आणि सैनिक असे न्या की ज्या सैनिकांच्या गरजा कमी असतील. हीच युद्धनीती अमेरिका कायम वापरतं. अमेरिका स्वतःच्या हद्दीत कधीच युद्ध होऊन देत नाही, कारण स्वतःच्या हद्दीत युद्ध झालं तर फार नाश होतो. अमेरिका नेहमी काय करते? दुसऱ्याच्या हद्दीत जाऊन युद्ध करते. आत्ता पण तेच करते ना अमेरिका. अमेरिका युद्ध करते इराणशी, इराणमध्ये जाऊन करते. अमेरिकेत युद्ध नाही करते, इकडे या आणि युद्ध करा, नाही, तिकडे गेले. त्यामुळे नुकसान झालं तर कोणाचं होणार आहे? अमेरिकेचं, इराणचं होणार आहे. आणि अमेरिकेला स्थान ज्यांनी दिलं त्या गल्फ देशांचं होणार आहे. म्हणजे यांचं नुकसान झालं काय, त्यांचं नुकसान झालं काय, अमेरिकेचं नुकसानच नाही आहे त्यामध्ये. हेच आपापसात मारले जातात. ही युद्धाची नीती आहे. आपल्या भारताच्या युद्धनीतीवर परदेशात खूप अभ्यास केला जातो. आपल्या या धर्मग्रंथांमध्ये ज्या युद्धनीती आहेत ह्याचा प्रचंड अभ्यास केला जातो. रशियामध्ये, चायनामध्ये, रशिया, चीन, अमेरिका या देशांमध्ये खूप अभ्यास केला जातो. आणि आपल्याकडे दुर्दशा अशी आहे की युद्धाचे किती प्रकार आहेत हेच आपल्या मुलांना माहिती नाही. आपल्या देशात वेगवेगळ्या राजांमध्ये झालेली प्रमुख युद्ध कोणती हे आपल्या मुलांना माहिती नाही. आपल्या भारतामध्ये पहिलं अरबस्तानातून आक्रमण कोणी केलं, कधी केलं हे आपल्या लोकांना माहिती नाही. अरे 1000 वर्षाच्या आक्रमणात आपण पिचलेले, आपल्याला आक्रमण पहिलं कधी झालं, कोणी केलं हेही माहिती नाही. अशी आपली स्थिती आहे. इसवी सन 711 711 AD त्या कासिमनी पहिलं आक्रमण केलं होतं भारतावर. मोहम्मद बिन कासिमनी पहिलं आक्रमण भारतावर केलं होतं. ते पहिलं आक्रमण अरबस्तानातून आपल्याकडे आले. त्यानंतर आक्रमणांचा पाऊसच पडायला लागला, धडाधड आक्रमण. आणि त्यात शेवटचं आक्रमण जे नैऋत्य दिशेतून आलं, अरबस्तानाच्या दिशेतून आलं, ते म्हणजे अब्दालीचं आक्रमण. त्यानंतर कोणी हिंमत नाही केली आक्रमणाची. तर पहिलं आक्रमण बिन कासिमचं आणि शेवटचं आक्रमण अब्दालीचं. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे. त्या आक्रमणांची नीती काय होती, त्यांची युद्ध कशी झाली, कुठे आपण चुकलो, कुठे ते चुकले, हे सगळं आपल्या टेक्स्टबुकमध्ये आलं पाहिजे. दुर्दैवाने आपल्या टेक्स्टबुकमध्ये फ्रेंच रिव्होल्यूशन शिकवलं जातं, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन शिकवलं जातं, पण जी आक्रमणं झाली आणि त्यांना आपण कसं परतवून लावलं ते रिव्होल्यूशन शिकवलंच जात नाही. आम्हाला तरी टेक्स्टबुकमध्ये हेच शिकवलं की गांधीजी सत्याग्रह करत करत, गांधीजींनी सत्याग्रह केले, रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान, असं करत करत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हेच आमच्या टेक्स्टबुकनी शिकवलं आम्हाला. पण हे खरं आहे का? इतकं सोपं स्वातंत्र्य मिळालं का? किती किती लोकांनी बलिदान दिलेलं आहे. सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सैन्य उभं केलं, त्यांनी धाक बसलेला इंग्रजांवर. सावरकरांनी स्वतःच्या पद्धतीने सैन्य उभं केलं, वेगवेगळ्या प्रकारे गनिमी कावे वगैरे हे ते केले, त्यांनी धाक उत्पन्न झालेला आहे. गांधींच्या सत्याग्रहाने पण काहीतरी झालं असेल,
नक्कीच काहीतरी तर झालं असेल, त्याशिवाय एवढे लोक त्यांचे अनुयायी झाले नसतील. पण तो प्रभाव स्वातंत्र्य देण्यासाठी पुरेसा होता का, हा प्रश्न आहे. त्यांनी ग्रामस्वराज्य आणलं, खादीची क्रांती आणली, स्वावलंबनाची क्रांती आणली, हे सगळं छान केलं. त्यामुळे त्यांच्या क्रांतीचा निश्चितच प्रभाव झाला. पण त्यामुळे स्वातंत्र्य नाही मिळालं. स्वातंत्र्याची एक भूमिका तयार नक्की झाली. स्वतंत्र भारत कसा असावा, स्वच्छ, स्वावलंबी, ग्रामस्वराज्य असलेला असा भारत असावा, हे त्यांनी एक लोकांच्या मनात जरूर बिंबवलं. पण भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं हा इतिहासच टेक्स्टबुकमध्ये आम्हाला शिकवला गेला नाही. आम्हाला असंच वाटायचं, उपास केला गांधीजींनी, सत्याग्रह केला, चरखा फिरवला, भजन केलं आणि इंग्रज पळून गेले. हेच आम्ही शिकलो 10वीपर्यंत. 10वीपर्यंत आम्हाला असंच वाटायचं की स्वातंत्र्य मिळण्यासाठी ह्या 5 गोष्टी कामास आल्या. पहिली गोष्ट काय कामास आली, काही झालं की उपास करायचा की समोरचा ऐकतो. दुसरी गोष्ट काय, सत्याग्रह करायचा, समोरचा ऐकतो. तिसरी गोष्ट चरखा फिरवायला घ्यायचा, समोरचा ऐकतो. चौथी गोष्ट काय, तर भजन, दर संध्याकाळी प्रार्थना करायची, ईश्वर अल्लाह तेरो नाम, की ते आणि आपण एकीने राहू म्हणून. आणि अशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळालं. हेच आमच्या डोक्यावर 10वीपर्यंत बिंबवण्यात आलं. नंतर कळलं की हे पूर्ण सत्य नाही आहे, हे सत्याचा अगदी कण आहे. खरं सत्य आम्हाला सांगितलंच नाही टेक्स्टबुकमध्ये. तर एवढ्या वर्षांचा भारताचा इतिहास जोपर्यंत आपल्या युवकांना, पुढच्या पिढीला आपण सांगत नाही, तोपर्यंत व्यवस्थित भारत तयार होणं कठीण आहे. आणि म्हणून युवा वर्गाने देखील अशा रामायण, महाभारत, भागवताच्या प्रवचनांना येणं गरजेचं आहे. आणि व्यासासनावर बसलेल्या कथावाचकांना देखील नवीन भारत, पुन्हा उत्तम भारत घडवण्याच्या दृष्टीने कथा सांगणं गरजेचं आहे. मनोरंजन करण्यासाठी कथा नाही, मनोरंजन करण्यासाठी सिरियल बिरियल, नाटकं वगैरे ही ती आहेत. या व्यासपीठावरून कथा सांगण्याची पद्धत कशी असली पाहिजे, तर कथा ऐकणारे नवीन नूतन पद्धतीने भारताला घडवायला तयार होतील, अशा पद्धतीने रामायण महाभारतातले मोती हे श्रोत्यांसमोर ठेवले पाहिजेत. तर ह्या सगळ्या ग्रंथांच्या कथांचा उपयोग आहे. नाहीतर कथा तर सगळ्यांना माहिती आहेत, रामाने रावणाला मारलं वगैरे, पण त्या कथांमधून काय शिकायचं आहे आजच्या काळात हे सांगणं गरजेचं आहे. तर इकडे युद्धनीती सांगतायत, वाल्मिकी ऋषी युद्धनीती सांगतायत की युद्ध कसं घडतंय, कसं कसं पुढे जात आहे. तर अशा पद्धतीने हे युद्ध सुरू झालेलं आहे. आणि या युद्धामध्ये ततोर्थम मारुततुल्य वेग मारुह्य शक्तिम निशिताम प्रगह्य रावणो रामबलम प्रहृष्टो विवेशमीनो हि यथार्णवौघम. आता कसं पुढे युद्ध चालेल हे आपण मध्यंतरानंतर पाहूया. हर नमः पार्वतीपतये, हर हर महादेव. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय.